समजा 100 लोकांच्या मनात आत्महत्याचे विचार येत असतील तर त्यातले 15 लोक सक्सेसफुल आत्महत्या करू शकत असतात. सोशल मीडियावरचे ते सतत रील्स बघत राहणं आणि ते रील्स सतत बघण्याचं ते व्यसन लागतं, त्यामुळे नैराश्य येणं हे आजकाल दिसत आहे. टेन्शन हवं, मग ते केवढं हवं? ते मिठा एवढं हवं. नमस्कार. वेद भेटच्या आजच्या नवीन एपिसोडमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मी सौरभ मनापासून स्वागत करतो. वेद भेटमध्ये आपण आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. मग अगदी शिक्षण असेल, अर्थकारण असेल किंवा आरोग्य सुद्धा असेल. त्यामध्ये मग आपण पहिलाच एपिसोड जो आपला केला होता तो महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या आरोग्याविषयी आपण केलेला होता. पण जसं आपण शारीरिक आरोग्याविषयी बोलतो त्याचप्रमाणे आपलं मानसिक आरोग्य हे देखील महत्त्वाचं असतं. किंबहुना अनेकदा आपल्याला जे आजार होतात त्याची मुळं सुद्धा कुठेतरी आपल्या मानसिक स्वास्थ्यामध्ये दडलेली असतात. आणि म्हणूनच आज ह्याच विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपलं मानसिक स्वास्थ्य आपण उत्तम कसं ठेवू शकतो हे आपल्याला सांगण्यासाठी डॉक्टर अद्वैत पाध्यसर इथे आलेले आहेत. गेली 25 वर्षाहून अधिक काळ डोंबिवलीमध्ये ते मनोविकार तज्ज्ञ म्हणून कार्य करतायत. अनेक पेशंट्सना पुन्हा एकदा त्यांच्या आजारातून बरं करून स्वतःच्या पायावर पुन्हा एकदा त्यांनी उभं राहायची संधी दिलेली आहे आणि त्याबद्दलच आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. पाध्यसर, खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. आणि जेव्हा आपण मानसिक स्वास्थ्याविषयी बोलतो, मानसिक आरोग्याविषयी बोलतो, तेव्हा मला असं वाटतं की मेंटल हेल्दीनेस किंवा मेंटल सॅटिस्फॅक्शन, मेंटल पीस हा खूप महत्वाचा आहे, आनंद खूप महत्वाचा आहे. तर नेमकं ह्याची डेफिनेशन आपण कशी? आता तू म्हणालास आनंद हा शब्द तू वापरलास, तर तो आनंद हा शब्द ऐकल्यानंतर माझ्या मनात एक तुकाराम महाराजांचा अभंग, जो प्रसिद्ध अभंग की आनंदाचे डोही आनंद तरंग, हा जो अभंग आहे तो माझ्या मनात आला. पण त्या अभंगात सांगितलेला आनंद हा आपण म्हणूया की तो आध्यात्मिक आनंद आहे. किंवा दुसरी एक कविता आहे आनंदाचे आनंदी आनंदाकडे इकडे तिकडे चोहीकडे, तर त्यातला जो आनंद आहे तो आनंद माझ्या मते जास्त आपल्याला अपील करू शकतो आत्ताच्या आपल्या बोलण्यासाठी. आनंदाचं दुसरं टोक सुद्धा असतं की ज्याला आपण उन्मादाची अवस्था असं म्हणतो, की खूपच आक्रस्ताळेपणाने तो आनंद, जल्लोष किंवा वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करायचा, आक्रस्ताळेपणा करायचा, हाही एक आनंद असतो. तिथेही लोक आनंद वाटतो, पण तो उन्मादाचा आनंद असतो असं आपण म्हणूया. तर आपल्याला जो अपेक्षित आहे की हा आनंदी आनंदाकडे जिकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे असा जो आनंद आहे तो आपल्याला अपेक्षित आहे. आणि तो आनंद असा आहे की तो आनंद उद्या थोडासा जरी त्याच्या इकडे दुःखाकडे जायला लागला किंवा आणि कुठच्या वेगळ्या निगेटिव्ह भावना जरी त्याच्यामध्ये आल्या तरी सुद्धा पुन्हा त्या भावनांकडे जाऊन तो परत त्या आनंदाकडे जर येऊ शकत असेल, त्या आनंदाच्या स्टेटवर किंवा त्या स्थितीवर तो परत येऊ शकत असेल तर तो मेंटली हेल्दी आहे असं आपल्याला म्हणता येईल. आनंद आणि मेंटल हेल्दीनेस हे जे आपण दोन शब्द वापरले, तर ते मेंटल हेल्थ म्हणजे काय? तर मेंटल हेल्थ म्हणजे शेवटी आपलं मन जे असतं हे आपल्या विचार, भावना आणि वर्तन ह्या तीन गोष्टींचं नियंत्रण करत असतं. आपल्या मनात येणारे विचार, आपल्या मनात येणाऱ्या भावना आणि त्यानुसार होणारं आपलं वर्तन. म्हणजे आपल्या मनात विचार येतात, मग त्याप्रमाणे आपल्या मनात भावना निर्माण होतात आणि मग त्याप्रमाणे पुढे वर्तन घडत असतं. तर ह्या सगळ्याचा जो संतुलन जर राखलं जात असेल तर तो मेंटली हेल्दी आहे किंवा आपण मानसिक दृष्ट्या आरोग्यपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग जेव्हा ही आनंदाची भावना असते तेव्हा आपले विचार पण त्या आपण म्हणतो की पॉझिटिव्ह किंवा विवेकी अशा स्वरूपाचे असतात आणि मग त्याप्रमाणे आपलं वागणं पण त्यानुसार घडत असतं की आपण 4 लोकांशी संवाद चांगल्या पद्धतीने साधू शकत असतो, आपण आपलं काम व्यवस्थित कॉन्फिडेंटली किंवा आत्मविश्वासाने करू शकत असतो किंवा आपल्याला झोप चांगली लागत असते, आपल्याला भूक चांगली लागत असते. म्हणजे आपली जी काय म्हणतो आपली जी जैविक कार्य आहेत तीही व्यवस्थित होतात, आपले जे आपण म्हणतो सोशल फंक्शनिंग आहे तेही आपलं व्यवस्थित राहतं आणि आपलं जे पर्सनल वर्क आहे तेही आपलं व्यवस्थित होतं. म्हणजे अशा तिन्ही आघाड्यांवर जेव्हा आपण व्यवस्थित राहू शकतो, ती जी भावना असते ती ही आनंदाची भावना आहे. आणि ती आनंदाची भावना इथे आपण जेव्हा आनंद म्हणतो तेव्हा त्याच्यात अपेक्षित आहे की अगदी आध्यात्मिक आनंद ही त्याच्या पुढची भावना झाली. म्हणजे ती कोणाला मिळत असेल तर
नक्कीच चांगलंच आहे, प्रश्नच नाही. म्हणजे तुकाराम महाराजांनी अपेक्षित केलेली आहे, पण ती प्रत्येकालाच काही साध्य करणं शक्य नसतं. त्यामुळे ही भावना जरी आपल्याला साध्य करता आली तरी अपेक्षित म्हणजे ते योग आपण म्हणूया की ते आवश्यक आहे असं म्हणूया. तर तशी भावना असेल आणि तसं त्या भावनेवर आपण बराच काळ स्थिर राहू शकत असू, थोडंसं इकडे तिकडे झाल्यानंतर सुद्धा परत त्या भावनेकडे परत येऊ शकत असू, तर आपण मेंटली हेल्दी आहोत असं म्हणतात. आणि मग जेव्हा आपण हे मेंटल हेल्थीनेस विषयी बोलतो, तेव्हाच मग तुम्ही आता म्हणालात, की त्या आनंदाच्या भावनेवरून कधीतरी एखादी निगेटिव्ह घटना घडते. मग मन थोडंसं दुःखी होतं किंवा दुःखाकडे जातं, त्या निगेटिव्ह भावनेकडे जातं. पण मग नेमकं मग हे दुःख किंवा त्या दुःखातून पुढे तेच दुःख वाढत जाऊन कुठेतरी आपण नैराश्याकडे जातो असं आपण म्हणतो. तर मग ही भावना किंवा ह्या निगेटिव्ह गोष्टी त्याचं डेफिनेशन आपण कसं करतो? आता कसं आहे की जेव्हा एखादी घटना घडते, म्हणजे त्या घटनेमुळे त्या घटनेमुळे आपल्या मनावर किंवा आपल्या भावनांवर आणि आपल्या वागण्यावर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस किंवा परिणाम होत असतात. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे ते जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते कोण ठरवतं? म्हणजे ती घटना ठरवते का काय ठरवतं? आता एकाच घटनेचे अनेक जण साक्षीदार असू शकतात. बरोबर आहे. बरोबर. एखाद्या परीक्षेला लाखो मुलं बसतात, त्यातली समजा हजारो मुलं किंवा 100 मुलं नापास झाली, तर त्या 100च्या 100 मुलांना काही नैराश्य येत नाही. त्यातल्या असं आपण म्हणूया की एक 90 किंवा 85 ते 90 मुलांना दुःख वाटेल, उरलेल्या 10-15 लोकांना नैराश्य येईल. बरोबर आहे. समजा असं जर आपण रेशो धरला, तर याचा अर्थ असा आहे की काही जणांना दुःख वाटेल आणि बऱ्याच जणांना दुःख वाटेल, वाईट वाटेल, पण त्यातली 10-15 जण त्या 20 जण नैराश्यात जातील. मग हा फरक का आहे? तर ती मुलं किंवा ती जी व्यक्ती आहे ती त्या घटनेकडे कशी बघते त्याच्यावरनं ठरत असतं की त्या व्यक्तीवर कोणते म्हणजे त्या घटनेचे कोणते भावनिक आणि वर्तन विषयक परिणाम होतात ते ठरत असतं. त्याच्यामुळे म्हणजे जेव्हा आपण आनंदाच्या भावनेत असतो आणि आनंदाकडून दुःखाकडे जातो आणि दुःखाकडून मगाशी मी म्हटलं की दुःखाकडून परत आनंदाकडे परत येता येत असेल, तर हे कोणाला शक्य होतं की ज्याचे विचार हे आपण म्हणतो विवेकी विचार असतात त्यांच्या मनात. तर त्यांना हे शक्य होतं, पण ज्यांचे अविवेकी विचार असतील तर त्यांना हे शक्य होत नाही. म्हणजे सांगायचं आहे की समजा एखादा माणूस असा विचार करत असेल की मला कायम यशच मिळायला पाहिजे, मला सतत यशच मिळायला पाहिजे, म्हणजे मग त्याच्या मनात तो आणखीन म्हणजे जेव्हा तोंडाने तो हे बोलत असतो तेव्हा त्याच्या मनात आणखीन त्याचा एक सेल्फ टॉक काय सांगत असतो की मग अपयशासारखं महाभयंकर काही नाही. बरोबर. बरोबर. मग जेव्हा तो अपयशासारखं महाभयंकर काही नाही असं म्हणतो, तेव्हा तो काय करत असतो? त्या अपयशाचं महाभयंकरीकरण करत असतो आपल्या मनात. ते अपयश मिळणं ही केवढी महाभयंकर गोष्ट आहे असं त्याला वाटत असतं आणि मग ते अपयश मिळालं, मग अशा व्यक्तीला जेव्हा अपयशाचा सामना करावा लागतो तेव्हा ती व्यक्ती केवळ दुःखात जात नाही, तर दुःखाच्या पुढे जाऊन नैराश्यात जाते. आणि जी व्यक्ती असं विचार करत असते की ठीक आहे मी यश मिळवण्याचा सातत्याने प्रयत्न करीन, परंतु काही वेळेला काही माझ्या हाताबाहेरच्या घटकांमुळे मला अपयश मिळू शकतं. तर मग असं असेल तर मग काय होईल? जेव्हा अपयश येईल तेव्हा त्याला वाईट नक्कीच वाटेल, दुःख नक्कीच होईल, पण तो परत आनंद अगदी नाही पण पुन्हा नॉर्मल स्टेटला येईल आणि तो विचार करेल की मी कुठे चुकलो किंवा काय मी कुठे कमी पडलो, मग आपण कुठे इम्प्रोव्हाइज करायला पाहिजे, असा सगळा तो विचार चालू होईल. पण जेव्हा तो व्यक्ती निराशेत जाईल तेव्हा तो हा विचार करणार नाही, तो आणखीन स्वतःला कोसत राहील, दुसऱ्यांना ब्लेम करत राहील आणि मग ते ऍक्टिव्हिटी त्याची कमी होत जाईल किंवा मग तो आणखीन निगेटिव्ह विचार करून मग पुढे त्याचं रूपांतर आणखीन एक्स्ट्रीम निगेटिव्ह विचारांमध्ये सुद्धा जाऊ शकतं. त्यामुळे असा हा प्रवास होत असतो की शेवटी आपण एखाद्या घटना तर परिणाम करतेच, पण घटनेकडे आपण बघतो कसं, त्या घटनेचा आपण विचार कसा करतो हे ठरवत असतं की आपण त्या घटनेचे आपल्यावर कोणते भावनिक आणि वार्तनिक परिणाम होतील. आणि गेल्या काही वर्षांचा जर का विचार केला तर अनेकदा चटकन, विशेष करून कॉलेज गोईंग किंवा जी तरुण मंडळी आहे त्यांच्यामध्ये चटकन आपल्याला ऐकायला येतं की नाही मला खूप डिप्रेशन आलंय किंवा सध्या मी खूप डिप्रेशनमध्ये. तर नैराश्य किंवा डिप्रेशन ही हल्लीच्या काळामध्ये खूप सहजपणे, खूप चटकन ऐकायला येणारी गोष्ट आहे. आता पूर्वीच्या काळात समस्या नव्हत्या किंवा पूर्वीच्या काळी लोकांना स्ट्रेस नव्हता, ताण नव्हता, अशातला काही भाग नव्हता.
पण इतक्या सहजपणे मी डिप्रेस्ड आहे किंवा मी नैराश्यामध्ये असं कोणी म्हणत नव्हतं. तर हल्लीच्या काळामध्ये हे इतक्या सहजपणे काय येतं? म्हणजे हे प्रत्येकच जण त्यातला खरंच डिप्रेशन मध्ये आहे का फक्त ते एक शब्द म्हणून वापरला जातोय? म्हणजे नेमकं याचं गणित काय? कसं आहे की बऱ्याचदा असंही होतं की मला किती टेन्शन आलंय किंवा मला किती टेन्शन आहे, मी किती टेन्शन मध्ये आहे, हे सुद्धा अनेक जण दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्यांना खरंच थोडस आता मधून मधून कोणालाही एखाद्या गोष्टीचा थोडाफार दबाव वाटत असतो, दडपण वाटत असतो, तेव्हा तो माणूस म्हणू शकतो की मला पण टेन्शन आहे. आता टेन्शन म्हणजे स्ट्रेस वाटणं. आता स्ट्रेस म्हणजे काय असतं? शेवटी स्ट्रेस ही एक अवस्था आहे. एखाद्या घटनेमुळे, मग ती शरीरांतर्गत असू दे किंवा बाह्य वातावरणातली असू दे, त्या घटनेमुळे त्याच्या शरीरावर जे फिजिओलॉजिकल जे परिणाम होतात आणि इमोशनल परिणाम होतात, त्याचा सगळ्याचं एकत्र गोळाबेरीज म्हणजे स्ट्रेस. बरोबर. शेवटी मला तात्पुरतं आता समजा आता मला माझी परीक्षा आहे, मला परीक्षा मी देतोय आणि मग परीक्षा देत असताना मला त्या अभ्यासाचं आता मला टेन्शन आलंय परीक्षेत असं जेव्हा म्हणतो तेव्हा ती पण टेन्शन आहे, तेव्हा त्या व्यक्तीला टेन्शन आहे. पण ते कसं आहे की तो जर व्यवस्थित त्या टेन्शनमुळे जर तो अभ्यास करू शकत असेल आणि तो परीक्षा व्यवस्थित देऊ शकत असेल तर ते काय झालं? ते झालं पॉझिटिव्ह टेन्शन. म्हणजे टेन्शनचे दोन प्रकार आहेत की पॉझिटिव्ह अँझायटी आणि निगेटिव्ह अँझायटी, किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो की म्हणजे जी प्रोडक्टिव्ह अँझायटी आहे आणि दुसरी जी आहे ती च्युइंगम अँझायटी आपण ज्याला म्हणू शकतो. जी च्युइंगम सारखी आपण सारखी चघळत राहतो, त्याच्यातनं काही मिळत नाही आपल्याला, पण तीच येत राहते आणि आपल्याला त्रास देत राहते. किंवा अगदी आणखी दुसरं त्याचं वर्णन असं करता येईल की रवंथ चिंता. म्हणजे गाय कशी करते? गाय घास खाते, पोटात जातो, पुन्हा वर आणते, पुन्हा चावते, पुन्हा म्हणजे नुसती जशी चघळत राहते, काही बाकी दुसरं करत नाही. तर तशी जे आपण तेच विचार हे करत असू तर ती निगेटिव्ह अँझायटी किंवा ती हे झाली. आणि हा पॉझिटिव्ह म्हणजे टेन्शन हे प्रत्येकाला असतंच, प्रत्येकाच्या आयुष्यात टेन्शन असतंच. त्यामुळे टेन्शन आहे असं जर कोणी म्हणत असेल तर त्याच्यातनं पुढे जाऊन आपण ह्या बघायला पाहिजे की त्या टेन्शनचा पॉझिटिव्ह इफेक्ट होत आहेत का? तर मग ते ठीक आहे, ते पॉझिटिव्ह टेन्शन आहे. बरोबर. म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपल्या टेन्शनचं प्रमाण आपल्याला हवं का नको, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा टेन्शन हवं. मग ते केवढं हवं? तर ते मिठा एवढं हवं. मीठ जर आपल्या जेवणात नसेल तर आपलं जेवण आणि जास्त झालं तर ते खारट होईल, म्हणजे फेकून द्यावं लागेल. बरोबर आहे. तर त्यामुळे मिठा एवढा टेन्शनचं प्रमाण आपल्या जीवनात पाहिजे आणि तेवढं आवश्यक आहे. कारण ते नसेल तर आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकणार. त्यामुळे ते जर वाढलं आणि त्याचा त्रास आपल्या दैनंदिन जीवनावर व्हायला लागला तर जे टेन्शन आहे तर ते सगळं निगेटिव्ह टेन्शन आहे की त्याच्यामुळे आपण आपली झोप नीट होत नाहीये, आपल्याला भूक नीट लागत नाहीये, म्हणजे जास्त लागते किंवा कमी लागते, किंवा झोपही जास्त लागते किंवा कमी लागते, किंवा आपल्या मनात सतत निगेटिव्ह विचार येत आहेत, सारखं उदास वाटतंय, बेचैन वाटतंय, अस्वस्थ वाटतंय. असं जर होत असेल किंवा आपल्या अभ्यासावर, स्टुडंट असेल तर त्याच्या अभ्यासावर परिणाम होतोय, किंवा ऑफिस गोईंग पर्सन असेल त्याच्या कामाची प्रोडक्टिव्हिटी कमी झालेली, एफिशियन्सी कमी झाली, गृहिणी असेल आता गृहिणी असेल तर ती करायचं म्हणून काम करते. म्हणजे बऱ्याचदा आमच्याकडे बायका येतात तेव्हा हाऊसवाईफ असतात तर त्यांना आम्ही विचारतो की तुम्ही दिवसातलं काम सगळं व्यवस्थित करताना, तर त्यांचं उत्तर आहे जसं करावंच लागतं, न सांगून सांगते, न करून सांगते कोणाला. बरोबर. पण म्हटलं मग तुम्ही त्याच उत्साहाने करता का ज्या पूर्वी 15 दिवसापूर्वी ज्या उत्साहाने करत होता त्याच उत्साहाने अजून ते करता का? तर म्हणे नाही. आता मी नाहीच केलं तर घरचे खाणार काय, म्हणून मला करावं लागतं. तर हा जेव्हा हे असेल की करायचं म्हणून करायचं, किंवा ऑफिसला जाऊन सुद्धा करायचं काम म्हणून करायचं, अशी जर अवस्था होत असेल तर ते नैराश्य आहे, किंवा बेचैनी होत असेल, सतत यरझारा घालतोय, काही सुचत नाहीये, किंवा आपल्याला सतत छातीत धडधडतंय, जरा जरी विचारायला की मला काहीतरी होईल, हार्ट अटॅक होईल का, हे होईल का, अशा विचाराने मग छातीत धडधडतंय, एकदम गुदमरल्यासारखं होतंय, किंवा काही सुचत नाहीये, चक्कर आल्यासारखं होतंय, तोंडाला कोरड पडते, असं जर सगळं होत असेल तर ती चिंता झाली, किंवा पॅनिक अटॅक ज्याला आपण पॅनिक अटॅक किंवा चिंता झाली. तर किंवा भीती वाटत असेल, अनावश्यक भीती वाटत असेल एखाद्या ठिकाणाची,
काही गोष्टी करायची. ती भीती, चिंता ही चिंतेचा प्रकार झाला. तर मगाशी सांगितलं ते नैराश्य. तर हे जे होत असेल, असं जर होत असेल तर ते टेन्शन आहे. दुसरं म्हणजे आता तू म्हणाल की टेन्शन ही म्हणायची हे झालेली आहे का, तर असं म्हणूया की काही काळापूर्वीपर्यंत लोक हे ऍक्सेप्ट नाही करायचे. मला आठवते की मी आता 25 वर्ष झाली मला प्रॅक्टिस करून, तर सुरुवातीला मी जेव्हा प्रॅक्टिस करायचो तेव्हा लोक वेटिंग रूम मध्ये बसलेले असतात, त्यांचे शेजार पाजारचे सुद्धा कोणी पटकन तिथे आलेले दिसले आणि मग मला आत येऊन सांगायचं, डॉक्टर त्यांना सांगू नका मी का इथे आले होते किंवा माझ्यासाठी आले होते म्हणून सांगू नका असं म्हणायचे. तर आता मात्र असं कोणी सांगत नाही. हा एक खूप पॉझिटिव्ह चेंज झालेला आहे आणि हा चेंज होण्यामागे जो अवेअरनेस आलेला आहे, किंवा आता आपण म्हणतो की मोठ्या मोठ्या काही व्यक्तींनी सुद्धा आपल्याला सुद्धा डिप्रेशन आलं होतं हे जेव्हा ते जाहीर करतात, दीपिका पदुकोण सारखी अभिनेत्री असेल किंवा आणि कोणती अशा सेलिब्रिटीज असतील की जे सांगतात की आम्ही या सगळ्यामधून गेलेलो, तर त्याचा नक्कीच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला असेल. ह्या अवेअरनेसचा खूप परिणाम झालेला की ज्याच्यामुळे आता लोक मान्य करतात, थोडस जरी त्रास होत असेल तर लगेच येतात आणि ऍक्सेप्ट करतात की मला नाही जास्त व्हायच्या आतच मी हे घेतलेली बरी. म्हणजे जसं आपण म्हणतो की थोडासा ताप आहे तेव्हाच आपण डॉक्टरला जाऊन दाखवावं, बरोबर, तो शरीराचा ताप असतो. तर मनाचा ताप सुद्धा थोडासा असेल तेव्हा सुद्धा आपण जर आलो तर लवकर बरे होऊन जाऊ, या विचाराने सुद्धा आज लोक यायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे लोक हे पटकन ऍक्सेप्ट करायला लागलेले की मला टेन्शन आलं एकदा तरी मी डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. आणि डॉक्टर, आता तुम्ही नैराश्य, चिंता, भीती ह्या वेगवेगळ्या स्टेजेस सांगितल्या, तसंच वेगवेगळ्या एज ग्रुपनुसार वेगवेगळ्या वयोगटात सुद्धा त्यांना येणारे प्रॉब्लेम्स आणि अर्थातच त्यामुळे येणारं नैराश्य हे सुद्धा वेगवेगळं असतं. मग तुमच्याकडे येणारे पेशंट्स, त्यांच्यामध्ये दिसणारे परिणाम हे वेगवेगळ्या वयोगटानुसार कसे वेगवेगळे? किशोरवयीन मुलांमध्ये थोडीशी वेगळी लक्षणं दिसू शकतात की ते आणखीन म्हणजे शाळा न जावं असं वाटतं शाळेत, किंवा शाळा बुडवणं. शाळा बुडवल्यामुळे मग अर्थातच काही वेळेला ते चुकीच्या मुलांच्या संगतीत जातात. त्या वाईट संगतीमुळे मग व्यसनाधीनतेकडे वळणं लहान वयात, किंवा काही लैंगिक दुर्वर्तन घडणं, अशा पद्धतीची ही लक्षणं त्या ऍडोलसंट एज मध्ये दिसत असतात. किंवा काही वेळेला म्हणजे असामाजिक वर्तन घडणं. म्हणजे मला आठवतंय की अगदी प्रॅक्टिसच्या सुरुवातीला एक वडील त्याच्या मुलाची केस घेऊन आले होते, तेव्हा ते मला म्हणाले की 9वीला होता तो आणि क्लासमध्ये त्याला कमी मार्क मिळत होते. आणि मग कमी मार्क मिळाले की वडील ओरडायचे. म्हणून मग एका परीक्षेत त्याला जेव्हा खूपच कमी मार्क मिळाले तेव्हा त्यांनी ते ज्याच्यात ते सगळे मार्क्स लिहायचे ती रजिस्टरच चोरलं त्यांनी, घेतलं. मग ते नंतर लक्षात आलं, शोध घेतल्यानंतर लक्षात आलं की ते त्याने घेतलेलं आहे. मग अर्थातच ते त्याला बोलावलं गेलं, वडिलांना बोलवलं गेलं आणि असं सगळं झालं होतं. म्हणून मग ते माझ्याकडे नंतर घेऊन आले होते की मी माझा मुलगा, तेव्हा त्यांनी मला असा प्रश्न केला की माझा मुलगा चोर आहे का. बरोबर, सर्वसाधारणपणे ती भावना होते की त्याने एखादी गोष्ट घेतली म्हटल्यावर तो चोरीच्या मार्गाला लागला, असं त्यांना वाटलं होतं. तर असं वाटल्यामुळे मग असं असामाजिक वर्तन हे त्याच्या हातून घडलं होतं, पण ते असामाजिक वर्तन घडण्यामागे कुठेतरी त्याच्या मागचं नैराश्य किंवा तो स्ट्रेस होता आणि त्याच्यामुळे त्याच्या हातनं ते त्या गोंधळलेल्या अवस्थेत हे कुठेतरी झालेलं वागणं होतं. त्यामुळे असंही वागणं घडू शकतं. पण ते असामाजिक वर्तन म्हणजे लगेच तो काही हे झाला, गुन्हेगार झाला असं एक होऊ शकतं. लहान मुलांमध्ये, अगदी लहान मुलांमध्ये तर त्याचे थोडी आणखीन वेगळी लक्षणं दिसू शकतात. काही वेळेला म्हणजे थोडंसं अटेन्शन सिकिंग बिहेवियर, उगाच जोरजोराने रडणं किंवा टेम्पर टेंट्रम ज्याला म्हणतो, रागाने हातपाय आपटणं करणं. रात्री मी आता जी थांबलेली असते की कपड्यात आधी शू करणं वगैरे, हे जे थांबलेलं असतं ते परत सुरू होणं, किंवा झोपेतनं एकदम रडत उठणं, अशा पद्धतीची लक्षणं दिसू शकतात. किंवा पुन्हा तिथे शाळेत जायला नकार देणं, शाळेत जावं असं न वाटणं, शाळेत जायची वेळ झाली की पोटात दुखणं, डोकं दुखणं, अशी लक्षणं दिसू शकतात. किंवा शाळेतच जायचंच नाहीये मला, किंवा शाळेत गेले तरी शाळेत नेल्यानंतर मग शाळेत रडणं आणि काही कॉपरेट न करणं, अशा पद्धतीची लक्षणं लहान मुलांमध्ये दिसू शकतात. आणि वृद्धांमध्येही साधारण प्रौढांमध्ये दिसण्यासारखीच लक्षणं दिसत असतात.
फार वेगळी दिसत नाहीत, पण त्यांच्यामध्ये जास्त त्याच्यामध्ये कसं असतं की आता पुढे जास्त ते निगेटिव्ह विचार जे असतात की आता पुढे मी कोणावर परावलंबी होता कामा नये किंवा माझ्या कोणावर अवलंबून राहायची वेळ माझ्यावर येता कामा नये, ह्या भावनेतून ते आर्थिक परावलंबित्व असू दे किंवा शारीरिक परावलंबित्व ते कुठेतरी येऊ नये ही एक इन्सिक्युरिटी त्यांच्या मनामध्ये असते आणि बऱ्याचदा त्याच्यातनं ते आलेलं नैराश्य असतं. लक्षणं साधारण प्रौढांसारखी असतात, पण मी सांगितलं की लहान मुलांमध्ये आणि यांच्यामध्ये येणारं हे नैराश्य थोडं वेगळ्या पद्धतीचं असतं. किंवा आणखीन एक म्हणता येईल पोस्टपार्टम, म्हणजे डिलिव्हरी नंतर बायकांना नैराश्य येतं, तर पोस्टपार्टम डिप्रेशन असतं. म्हणजे थोडंसं काही वेळेला असं डिलिव्हरी झाल्यानंतर जे हॉर्मोनचे चेंजेस होतात, प्रेग्नन्सीच्या काळात वेगळे हॉर्मोन काम करत असतात, डिलिव्हरी झाल्यानंतर वेगळे हॉर्मोन काम करायला लागतात. हे जे बदल होतात त्याच्यामुळे मग ते नैराश्य येतं. असं थोडंसं वाटतं की मला ही जबाबदारी पेलेल ना, मी बाळाचं व्यवस्थित करू शकेन ना. म्हणजे एखाद दोन दिवस असं वाटलं पहिल्याच सुरुवातीला, नवीन जबाबदारी एकदम आल्यामुळे असं एखाद्याला वाटलं तर त्याला आपण ज्याला मॅटर्निटी ब्लूज असं म्हटलं जातं. पण त्याच्या पुढे 2-3 दिवस झाल्यानंतरही जर ते टिकलं तर मग ते पोस्टपार्टम डिप्रेशन, की त्याच्यामुळे पुन्हा झोप येत नाहीये किंवा निराश वाटते किंवा मग त्याच्यामुळे त्याच्यावर दुधावरही परिणाम झालेला आहे मातेच्या. तर असं जर सगळं दिसत असेल तर मग ते पोस्टपार्टम डिप्रेशन असू शकतं. अशी वेगवेगळी लक्षणं वेगवेगळ्या वयोगटात किंवा वेगवेगळ्या ह्याच्यात दिसत असतात. किंवा बायकांना शिवाय पुन्हा रजोनिवृत्तीच्या वेळेला सुद्धा नैराश्य येऊ शकतं. पुन्हा ती फिजिओलॉजिकल स्टेट असते, त्याच्यामुळे त्याही वेळेला नैराश्य येत असतं. मग त्यावेळेला पुन्हा मे बी आतापर्यंतच्या आयुष्यात घडलेल्या घटनांविषयी मग तो राग मनात असू शकतो किंवा गिल्ट मनात असू शकतो. त्याच्याप्रमाणे वेगळी थोडीफार लक्षणं दिसू शकतात. किंवा बऱ्याचदा असंही होतं की स्त्रियांना पाळी यायच्या अगोदर थोडस मूड फ्लक्च्युएशन्स होतात, म्हणजे चिडचिड होते, खूप जास्त प्रमाणात चिडचिड होते किंवा अतिशय रागावर कंट्रोल राहत नाही, झोप येत नाही किंवा असं फक्त तेवढ्या काळापुरतं. मग एकदा पाळी सुरू झाली की ते थांबतं. तर प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम ज्याला आम्ही म्हणतो, तर अशा पद्धतीचंही ते दिसत असतं. म्हणजे ते टिपिकली हॉर्मोनल चेंजेसमुळे होत असतं. डिलिव्हरीच्या वेळेला होणारं किंवा मेन्स्ट्रुएशनच्या वेळेला होणारं, मेनोपॉजच्या वेळेला होणारं, ही जी लक्षणं आहेत ही हॉर्मोनल चेंजेसमुळे होणारी, फिजिओलॉजिकल कारणाने प्रॉपरली होणारी अशी ती लक्षणं आहेत. इव्हन ऍडोलसंट एज मध्ये दिसणारी सुद्धा हॉर्मोनल चेंजेसमुळे होणारी आहे. असं सगळं ती वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळी लक्षणं किंवा वेगवेगळ्या काय म्हणतो आपण काळात वेगवेगळी लक्षणं दिसू शकतात. आणि मग डिप्रेशन हा सुद्धा एक आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की 100 80 जणांना वाईट वाटतं, उरलेल्या 20 जणांपुरतं किंवा 15 जणांपुरतं कदाचित ते नैराश्याकडे झुकतात. पण ह्या 15 मधले सुद्धा त्या नैराश्याशी फाईट करून काही जण परत येतात किंवा कदाचित त्या नैराश्यामध्येच असतात पण तरी सुद्धा ते त्यांचं आयुष्य जगत असतात. पण त्या 15 मधली कदाचित 2-3 जण अशी असतील की ते अगदी आत्महत्येत किंवा स्वतःलाच काहीतरी करून घेण्या एवढं टोकाचं पाऊल उचलतात. पण मग तिथपर्यंतचा हा प्रवास की स्वतःला काहीतरी करून घ्यावं किंवा इतकं टोक गाठावं, इतका हा प्रवास कसा होतो? हा प्रवास होण्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. आता कसं आहे की आता सुरुवात झाले नैराश्याला त्याच वेळेला जेव्हा आपल्याला सातत्याने 15-20 दिवस झालेत की आपल्याला झोप येत नाहीये, आपल्याला भूक लागत नाही किंवा आपल्याला काम व्यवस्थित होत नाही, निगेटिव्ह विचार येत आहेत, उदास वाटतंय, अशी लक्षणं दिसत असतील तर आपण वेळीच त्याच्यावर उपचार घेतले तर लवकर बरं वाटू शकतं आणि पुढे काही सिव्हिरिटी वाढत नाही. काही काळ औषधं नक्की घ्यावी लागतात, ते आता डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे आपल्याला ती घ्यावी लागतात. पण ती घेतली तर हा पूर्णपणे बरा होणारा, नैराश्य हा पूर्णपणे बरा होणारा असा विकार आहे लवकर वेळेत ट्रीटमेंट घेतली तर. पण तुम्ही उशीर लावला त्या सगळ्याकडे यायला तर मग ती लक्षणं तरी वाढू शकतात किंवा आजार तरी जुनाट होऊन जातो. मग एक तर बराच काळ औषधं घ्यावी लागू शकतात किंवा मग तीव्रता वाढत गेली तर मग ती तीव्रता वाढत गेल्यानंतर मग काही वेळेला माणसाला त्या नैराश्याच्या ह्याच्यात असं वाटू शकतं की म्हणजे माझ्या जगण्याला काही अर्थ नाही, मी कोणालाच आवडत नाही, माझ्या जगण्याला काय, मी फेल्युअर आहे, आयुष्यातलं एक फेल्युअर आहे. प्रत्येक वेळेला खरंच तसं असतं असं नाही, परंतु तो माणूस स्वतःवर त्या नैराश्याच्या ह्याच्यात ते शिक्के मारून घेत असतो. आणि मग त्याच्यामुळे असं स्वतः विषयीचे निगेटिव्ह विचार येणं
ते आणि मग ते वाढत वाढत जाऊन मग काय, मग मी जगायला तरी काय अर्थ आहे. मग कोणाच्या मनात असं पहिले येतं की त्यापेक्षा मी मेलेलंच बरं. मग पुढे जाऊन कोणी मग त्याच्या पुढे जाऊन मग हे आणखीन पुढे, किंवा त्यापेक्षा मी आत्महत्याच केलेली कधी वगैरे, अशी ती ग्रेडेशन असं हे असतं. पण मग जेव्हा असे माणसाच्या मनात पहिल्यांदा असा विचार येतो की निदान आतापर्यंत घेतली असेल, पण जेव्हा आत्महत्याचं नुसतं मरण यावं असं जरी पहिल्यांदा जेव्हा विचार येतो, तेव्हा तरी आपण उपचार घेतले पाहिजेत लगेच, किंवा घरच्यांकडे तरी व्यक्त केले पाहिजे आणि घरच्यांनी लगेच हे आणलं पाहिजे. आता हे असे विचार येण्यामागे अनेक परिस्थिती कारणीभूत असू शकते की खरंच ती व्यक्ती एका कोंडीत सापडलेली असू शकते, कोणाचा सपोर्ट नाही, एकट्याने फाईट करावं लागतं आयुष्याला, असं सगळं असेल तर त्या स्थितीत येऊ शकतं की कोणाचा सपोर्ट नसेल तर नक्कीच माणूस काही वेळेला अशा स्वतःला पूर्णपणे वर्थलेस समजतो आणि मग हेल्पलेस समजतो आणि त्या घरात असे विचार येऊ शकतात. तर कोणाकोणाला म्हणजे असंही बऱ्याचदा असं असतं, म्हणजे आता आत्महत्यांचे विचार येणं किंवा प्रत्यक्ष आत्महत्या ज्या घडतात तर त्या म्हणजे समजा 100 लोकांच्या मनात आत्महत्याचे विचार येत असतील तर त्यातले 15 लोक सक्सेसफुल आत्महत्या करू शकत असतात. उरलेल्यांच्या मनात विचार तर येतात किंवा काही जण त्यातले अटेम्प्ट करतात. आता अटेम्प्ट जे करणारे आहेत त्यांची संख्या भरपूर आहे, म्हणजे हिमनगाचं टोक आहे असं आपण म्हणूया. तर अटेम्प्ट करणारे जे आहेत तर ते बऱ्याचदा म्हणजे असं असतं की ते सिच्युएशन मॅनिप्युलेट करण्यासाठी किंवा सिच्युएशन ही आपल्या मनासारखी व्हावी किंवा आपल्याला सहानुभूती मिळावी म्हणून असं होत असतं की त्या कोंडीतून, मानसिक कोंडीतून निदान आपल्याला कोणीतरी समजून घ्यावं, या इट्स अ क्राय फॉर हेल्प असते. बरोबर. मानसिक कोंडीत सापडलेल्या व्यक्तीची ती क्राय फॉर हेल्प असते आणि त्यामुळे ती हेल्प त्या व्यक्तीने घेणं किंवा त्या व्यक्तीला मिळणं हे आवश्यक असतं. आजकाल त्यासाठी सुद्धा समजा कोणाला नसेल तर हेल्पलाईन्स सुद्धा बऱ्याचशा अवेलेबल आहेत. त्या हेल्पलाईन्स वर जरी सुद्धा आपण फोन केला तरी आपल्याला तात्पुरता आधार मिळू शकतो आणि मग तिथून पुढे ते आपल्याला कोणाकडे मनोविकार, जवळच्या मनोविकार तज्ञाकडे कोणाकडे जायचं तो सल्ला तिथनं मिळत असतो. त्यामुळे ह्या हेल्पलाईन्सचा नक्कीच ज्यांच्या मनात असे आत्महत्यांचे विचार येतात त्यांनी या हेल्पलाईन्सचा जरूर फायदा करून घेतला पाहिजे. आणि थोडक्यात ते सांगतो की हे विचार आले की पहिले आपण लवकरात लवकर मदत घेतली पाहिजे. जसं ताप आला, उतरत नाहीये म्हटल्यावर आपण लगेच डॉक्टरकडे जातो, तसं हे विचार आज 4 दिवस झाले माझ्या मनात रोज येतात किंवा 10 दिवस झाले रोज माझ्या मनात येतात आणि ते जात नाहीये, या 10 दिवस झाले मला झोप येत नाही, तर आपण नक्कीच मदत घेतली पाहिजे हे आपण मनात ठेवलं पाहिजे. आणि जेवढी लवकर मदत घेऊ तेवढा हा पूर्ण ह्याच्यातनं आपण बाहेर येऊ शकतो. काही वेळेला तीव्र नैराश्य असे असू शकतं की ती व्यक्ती म्हणजे निगेटिव्ह विचार करताना असेही विचार येत असतात की ते संशयाचे विचार असू शकतात की म्हणजे माझं यश कोणाला बघवत नाहीये म्हणून सगळे माझ्या विरोधात आहेत, किंवा मी खूप वाईट मनुष्य आहे म्हणून माझ्या विरोधात, मला सगळे वाईट समजतात, मी खूप मी काहीतरी चूक केलेली आणि म्हणून सगळे माझ्या वाईटावर आहेत, असंही कोणाला वाटत असतं. कोणाला असंही वाटत असतं की माझं सगळं जगण्याला माझ्या काही अर्थ राहिलेला नाही कारण माझं सगळं शरीरच खराब झालेलं आहे, मी अत्यंत वाईट मनुष्य, मग मी कशाला जगायचं, अशा ह्याच्यातनं सुद्धा मग कोणी मरणाचे किंवा आत्महत्येचे विचार येऊ शकतात. आणि मग हे जे डिप्रेशन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा बऱ्याचदा ही फक्त सुरुवात असते आणि ह्यातून मग अर्थात जर का त्याची वेळेवर ट्रीटमेंट घेतली तर त्यातून बरं होण्याचे मार्ग आहेत, पण जर का ती वेळेवर ट्रीटमेंट मिळाली नाही किंवा ती घेता आली नाही तर मग अनेकदा त्याच्यामधून वेगवेगळे मानसिक आजारांकडे मनुष्य झुकतो किंवा मग त्याचमुळे अर्थात अनेकदा असं म्हटलं जातं की शारीरिक आजारांची मुळं सुद्धा कुठेतरी मानसिक अस्वास्थ्यामध्ये असतात. तर मग अशा वेळी ते डिप्रेशन वाढत जाऊन कुठले मानसिक आजार किंवा कुठले शारीरिक आजार सुद्धा त्या माध्यमातून त्या पेशंटला होऊ शकतात? छान प्रश्न आहे हा, की हे बऱ्याचदा ते टेन्शन असतं हे मनात दडवलं जातं, बरोबर, ताण असतो किंवा नैराश्य असतं मनामध्ये, परंतु ते सांगितलं जात नाही. सांगितलं जात नाही म्हटल्यामुळे का की सांगितलं तर कोण आपल्याला मदत करणार आहे, किंवा मदत सांगितलं तरी आपल्याला समजा धुतकारलं गेलं तर मग कशाला सांगा, म्हणून ते आतल्या आत हे केलं जातं. मग बऱ्याचदा ही लक्षणं शरीरावर कन्व्हर्ट होतात, शारीरिक लक्षणांमध्ये ती कन्व्हर्ट होतात. मग ते वेगवेगळ्या दुःख्यांच्या स्वरूपात हे होतात, म्हणजे डोकंदुखी किंवा पाठदुखी किंवा आणखी काही पोटदुखी या स्वरूपात, अशा कितीतरी विशेषतः
आणि ही जी दुखीची लक्षणं आहेत ही जास्त करून स्त्रियांमध्ये हे जास्त दिसतात. ही जी सोमॅटायझेशन ज्याला आम्ही म्हणतो की सोमॅटिक सोमा म्हणजे बॉडी किंवा शरीर, त्या शरीरावर जे हे ट्रान्सफर होतात ही अशा पद्धतीची समस्या जास्त करून स्त्रियांमध्ये दिसत असते. की बऱ्याचदा सामाजिक दबावामुळे स्त्रिया बोलत नाहीत, मनातल्या मनात ठेवतात आणि मग त्यांच्या शरीरावर ती लक्षणं दिसतात. म्हणजे पाठदुखी, डोकेदुखी, पोटदुखी. म्हणजे मला आठवतंय की अशाच एका स्त्रीला म्हणजे तिला पोटदुखीचा सतत त्रास व्हायचा आणि मग तिला अनेक डॉक्टरांकडे सगळीकडे जाऊन दाखवलेलं होतं. सगळे रिपोर्ट नॉर्मल होते आणि पोटदुखी काही थांबत नव्हती. म्हणजे त्याच्यामुळे मी आधी ह्या नैराश्यातून किंवा मानसिक दबावातून तिला पोटदुखी सुरू झाली होती. पोटदुखी बरी होत नाही आणि एवढ्या डॉक्टरांना दाखवलं तरी ती बरी होत नाही, म्हणून मग आणखीन तिला त्याच्यामुळे नैराश्य होतं. आल्यानंतर पहिल्या आधी तिला ते सगळे उपचार दिले, सगळं दिलं आणि मग जेव्हा ती एक दिवस मोकळेपणाने बोलली की तिला काय घरात टेन्शन्स आहेत, तेव्हा मग म्हटलं की मग ठीक आहे, मग आम्ही तुमच्या नवऱ्याशी बोलू का? तेव्हा त्या बाई म्हणाल्या की बघा मी तुमच्याकडे मोकळेपणाने बोलले, पण तुम्ही माझ्या नवऱ्याशी बोलाल तर कदाचित सगळं आतापर्यंत केलेलं सगळं पाण्यात जाईल. तुम्ही त्यांना काही सांगू नका, तुम्ही मला मी काय करू शकते या ह्याच्यात हे मला सांगा. तर असंही असतं बऱ्याचदा की बऱ्याचदा आपण परिस्थिती नाही बदलू शकत, तर आपण कसं बदलायचं. मी ह्या बाईनी त्या स्वतः हे मान्य केलं होतं की माझी परिस्थिती काही बदलणार नाहीये, बदलायला गेली तर मीच जखमी होईल, त्यापेक्षा मी कसं स्ट्रॉंग व्हायचं हे तुम्ही मला सांगा, हे स्वतः ती म्हणाली. म्हणजे असं ह्याच्यातनं की हा जो दबाव होता, मानसिक दबाव, त्याच्यातनं ती नैराश्यात गेली होती. पण तिचं नैराश्य हे शारीरिक लक्षणांच्या द्वारे बाहेर आलं. किंवा काही वेळेला म्हणजे इतरही म्हणजे आपण जे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणतो, म्हणजे हायपरटेन्शन किंवा अस्थमा किंवा डायबिटीज किंवा या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी मानसिक हे असू शकतं. तर त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये काही मानसिक कारण असू शकतं. विशेषतः त्याला खरंच काही कोणाला किडनीच्या किंवा हार्टच्या प्रॉब्लेममुळे होत असेल तर नॅचरली तिथे काही मानसिक हे नाहीये, परंतु काही कारण नाही आणि हायपरटेन्शन सुरू झालंय, म्हणजे हेरिडिटरी फॅक्टर पण नाही आणि तरी सुरू झालंय, मग त्याच्या मागे काही मानसिक कारण असू शकतं. मग त्याचा शोध आपल्याला घ्यावा लागतो. तर अशा पद्धतीने हा म्हणजे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स किंवा सोमटायझेशन किंवा कोणाला अक्यूट म्हणजे आपण जे म्हणतो की जो डिप्रेशन जेव्हा असतं किंवा खूप ताण असतो, खूप सिव्हिअर ताण असतो, तेव्हा पूर्णपणे जे हिस्टेरिया जे पूर्वी म्हणायचं की अचानक म्हणजे फिट आल्यासारखं होणं किंवा एखादा हात पॅरालायसिस झाल्यासारखं होणं किंवा एखादी व्यक्ती अशी नुसती चालते, खरं तोल जात नाहीये, काही होत नाही, म्हणजे बरोबर ती पडत नाही ती व्यक्ती कुठे, पण तोल गेल्यासारखं मात्र वागत असते. अशा पद्धतीची काही लक्षणं असतील ती न्यूरोलॉजिकली चेक केलं तर काहीही हे नॉर्मल असतं सगळं, परंतु तरी सुद्धा फिट सुद्धा असेल की फिट सारखं असतं, ऍक्च्युअल फिट येत नसतं. बरोबर. असं जर होत असेल तर तिथे अंडरलाईन तिथे कुठेतरी डिप्रेशन असतं आणि मग ते डिप्रेशन व्यक्त करता येत नसतं, म्हणून अशा स्वरूपात ते बाहेर येत असतं. तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या स्वरूपाने सुद्धा नैराश्य बाहेर येऊ शकतं. आणि हे विशेष करून हे जास्त करून हे जे सगळं जे हिस्टेरिया असं त्याला म्हटलं जातं, तो हिस्टेरिया हा जो शब्द आहे हाच मुळात म्हणजे स्त्रियांशी हे आहे का, हिस्टेरिया हा हिस्टेरस या शब्दावरून आलाय आणि हिस्टेरस म्हणजे युटरस. हिस्टेरस हा लॅटिन शब्द आहे. युटरस म्हणजे गर्भाशय. त्याच्यामुळे स्त्रियांमध्येच एक प्रामुख्याने होतं, हे पूर्वीच्या काळापासून सगळ्यांनी मान्य केलेलं होतं. त्याच्यामुळे सायकोसोमॅटिक किंवा सोमटायझेशन हा भाग स्त्रियांमध्ये जास्त पद्धतीने दिसून येतो, सामाजिक दबावामुळे असेल. पण इतरही अनेक सायकोसोमॅटिक विकार आहेत, ब्लड प्रेशर असेल किंवा अस्थमा असेल किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आपण म्हणतो, असे सगळे विकार आहेत की जे याच्या मागे सुद्धा अंडरलाईन नैराश्य असू शकतं. किंवा काही वेळेला नैराश्यामुळे म्हणजे इतरही थोडेसे नैराश्या जोडीला इतर मानसिक विकार हे दिसू शकतात, की ज्याला मंत्रचळेपणा, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतो, की वारंवार एकच विचार मनात येत राहणं की माझे हात खराब आहेत, हात घाण आहेत असं वाटत राहणं, मग ते सारखे वाटणं किंवा मी काहीतरी फ्रीजचं दार बंद केलेलं नाहीये म्हणून मग ते फ्रीजचं दार वारंवार चेक करणं, एकदा केलं चेक केलं नाही, परत गेलं
चेक केलं तरी Okay. नाही, असं वारंवार चेक करावं असं वाटणं, दाराला कुलूप लावलंय की नाही हेही अनेकदा चेक करणं, उतरलं पुन्हा वर गेलं पुन्हा ते असंही करणं नाही, हे ओसीडीचे गोल पद्धतीने व्हायला पाहिजे, तशा थोड्याशा जरी गोल नसतील तरी मग पुन्हा हे करायचं, पुन्हा हे करायचं, असं मग ह्या सगळ्याच्यात वेळ जातो, मग सगळं स्लो काम होतं. हो. तर अशी जी ओसीडीचं म्हणजे ह्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे विचार असतात, कोणाला चित्र दिसतात, कोणाला काही आणखीन असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकार त्याच्यामध्ये असतात, कंपल्सिव्ह ऍक्शन सुद्धा कोणाकोणाच्या वेगवेगळ्या असू शकतात. तर तो ओसीडी नावाचा प्रकारही डिप्रेशनच्या जोडीला दिसू शकतो. काही वेळेला डिप्रेशन आणि स्किझोफ्रेनियाची लक्षणं सुद्धा एकत्र दिसू शकतात, की ज्याला आपण म्हणतो की स्किझो अफेक्टिव्ह डिसऑर्डर असं आम्ही म्हणतो. तर स्किझोफ्रेनिया म्हणजे त्याच्यामध्ये आभास होतात, आवाज ऐकू येत आहेत, भास होत आहेत, Okay. संशय येतोय बरोबर. की चार लोक बोलत असतील तर ते माझ्याविषयी बोलतायत, किंवा कोणीतरी माझ्या वाईटावर आहे, घरात कॅमेरे लावले, हे लावले, किंवा अशा पद्धतीचे विचार येणं, माझ्या पाळतीवर आहे, माझा फोन हॅक केला जातोय, तर अशा पद्धतीचे विचार येत असतील तर ती सुद्धा मी डिप्रेशनच्या जोडीला काही वेळेला ही लक्षणं दिसू शकतात. तर त्यामुळे स्किझोफ्रेनिया सारखी लक्षणं किंवा प्रत्यक्ष दोन्ही आजार एकत्र असू शकतात, असं होऊ शकतं. आणि आता नैराश्याचाच एक दुसरा व्हेरियंट आपण म्हणूया की नैराश्याने सतत एकदा नैराश्य आलं आणि बरं झालं असंही होऊ शकतं, किंवा काही वेळेला नैराश्याच्या आलटून पालटून किंवा म्हणजे नैराश्याच्या अपोजिट स्टेट सुद्धा येऊ शकते, ज्याला बायपोलर डिसऑर्डर म्हणतात. ओके. त्याच्यामध्ये आज नैराश्य आल्यास बरं झालं, काही महिने चांगले गेले, अचानक ती व्यक्ती खूपच ज्याला उन्मादाची अवस्था म्हणतो त्या अवस्थेत जाऊ शकते. ओके. याच्यामध्ये मग खूप त्या व्यक्तीला आनंदी वाटणं, 2 तास झोपलं तरी सुद्धा ती व्यक्ती अगदी फुल एनर्जेटिक असते, कोणाशी खूप बडबड करणार, हसून खेळून वागणार, त्याच्याशी बोलत अनोळखी व्यक्तींशी जाऊन बोलणार, किंवा अनावश्यक पैसे खर्च करणार, शॉपिंग, अति प्रमाणात शॉपिंग, इतकं की माझ्याकडे एक पेशंट आलं होतं, पेशंटला तिचे मिस्टर घेऊन आले होते, त्या बाईनी त्या मॅनियाच्या ह्याच्यामध्ये 2-3 म्हणजे एक फ्लॅट बुक केलेला होता, की पैसे हे झाले केलेले, पूर्ण फ्लॅटच बुक करून टाकला होता आणि अर्धे पैसे सुद्धा त्या बिल्डरला देऊन टाकलेले होते, की इतकी खरेदी केलेली होती. असंही होऊ शकतं. अशा पद्धतीची म्हणजे किंवा त्या ह्याच्यात व्यसन करणं, म्हणजे त्या आनंदाच्या भरात खूप दारू पिणं किंवा आणखीन व्यसन करणं, अशा पद्धतीची लक्षणं म्हणजे त्यामुळे ही मेनियाची लक्षणे आलटून पालटून किंवा म्हणजे बायपोलर डिसऑर्डर ज्याला म्हणतात तशा पद्धतीची असू शकतात. पण मग असे पेशंट जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा मग तुम्ही त्यांचे आजार बरं करण्यासाठी किंवा हे नैराश्य आपण जे म्हणतो की ती ह्या बाकी सगळ्या आजारांची सुरुवात असते, पण मग ह्याची ट्रीटमेंट किंवा ह्याचं बरं करणं ही प्रोसेस कशी असते? जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा पहिल्या आधी त्याच्याशी बोलून किंवा रिलेटिव्ह कडनं हिस्ट्री घेतली जाते, मग पेशंटशीही बोलतो आम्ही, पेशंट कडनंही त्याच्या पद्धतीने ते हिस्ट्री देतात, किंवा त्यांची क्लिनिकल एक्झामिनेशन कळते की त्या व्यक्तीचा मूड कसा आहे, त्या व्यक्तीच्या मनात विचार कोणते आहेत, कसं आहे, त्या सगळ्यावरून त्या व्यक्तीच्या आजाराची तीव्रता आम्हाला समजते. मग माइल्ड किंवा मॉडरेट आजार असेल तर नक्कीच तो येऊन जाऊन ओपीडी बेसिसवर ज्याला आपण म्हणतो की होऊ शकतो. जर तीव्र नैराश्य असेल, जसं मगाशी आपण सुसाइडल विचार येत असतील, त्या जोडीला आणखी स्किझोफ्रेनिया सारखी लक्षणं असतील, तीव्र लक्षणं असतील, किंवा असं काही असेल तर मग ती तीव्रता जास्त आहे, तर मग अशा वेळेला म्हणजे व्यक्तीला ऍडमिट करणं सुद्धा गरजेचं असू शकतं. कारण तीव्र जर नैराश्य असेल, सुसाइडल विचार असतील आणि किंवा सुसाइडल अटेम्प्टही केला असेल, किंवा खूप आभास होत असतील आणि होत असतील, त्या ह्याच्या भरात व्यक्ती हिंसक बनत असेल, तर त्या अशा स्थितीमध्ये मग ऍडमिट करावं लागतं. परंतु असं नसेल तर मग नक्कीच आपल्याला ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट करता येते. आज अनेक चांगली औषधं उपलब्ध आहेत. पहिलं जे औषध आलं होतं ते 50 ते 60च्या दशकात आलेलं होतं. त्याच्यानंतर आज भरपूर बदल झालेले आहेत, अनेक नवीन औषधं
आलेली आहेत आणि ती औषधं खूप चांगली गुणकारी अशी औषधं आहेत. औषधांच्या जोडीला आणखीनही मी जसं म्हटलं की भौतिकोपचारच फक्त म्हणायचे झाले तर औषधांच्या जोडीला आज RTMS सारखी म्हणजे चुंबकीय थेरपी आपण ज्याला म्हणतो की ओके. तशा पद्धतीची रिपिटेटिव्ह ट्रान्समॅग्नेटिक स्टिम्युलेशन सारखी थेरपी सुद्धा नैराश्यामध्ये खूप चांगली परिणाम करू शकते. तीव्र नैराश्य असेल तर मग ECT सारखी ट्रीटमेंट अशा तेव्हा दिली जाते. पण अदरवाईज औषधोपचार आणि RTMS सारख्या भौतिकोपचाराच्या थेरपीज खूप चांगल्या उपयोगी असतात. आणि जसं म्हटलं जोडीला समुपदेशन किंवा मानसोपचार ज्याला म्हणतो त्या मानसोपचारातही अनेक वेगवेगळ्या थेरपीज आहेत की ज्याच्यामध्ये CBT म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी आहे किंवा REBT आहे, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी आहे आणि आणखीन बऱ्याच पण कॉमनली ह्या आजकाल वापरल्या जातात. तर अशा ज्या थेरपीज आहेत त्या थेरपीचा वापर करून नैराश्यातून नक्कीच माणसाला बाहेर येत आहेत. फक्त मगाशी म्हटलं तसं की वेळीच म्हणजे जास्त वेळीच आपण ते ऍक्सेप्ट करून वेळीच आपण ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे की नाही होईल बरं होईल ह्या ह्याच्यावर दिवस काढता कामा नये. जसं तापही आपण म्हटलं की नाही होईल बरा होईल बरा उतरेल असं करून देतो तर मग तो ताप वाढतो मग ते इन्फेक्शन शरीरभर पसरतं आणि मग नंतर उगाच आपल्याला खूप काळ औषधं आणि हे घ्यावं लागत असतं किंवा आणखीन काही कॉम्प्लिकेशन शरीरावर होऊ शकतात. तर तसंच इथेही आहे की नैराश्य सुद्धा तुम्ही अंगावर काढलं तर मग ते जास्त वेगळं स्वरूप धारण करू शकतं. वेळीच उपचार घेणं हे गरजेचं आहे. आणि आता तुम्ही बोलता बोलता ECT बद्दल बोलात, इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी. तर अनेकदा ह्याच्याविषयी विशेष करून चित्रपटांमध्ये याचं एक खूप वेगळं दृश्य दाखवलं जातं की एक वेगळं दर्शन दाखवलं जातं. तर शॉक थेरपी असं आपण सर्वसामान्यांच्या भाषेत म्हणतो. तर हे नेमकं काय असतं? तर मुळात आधी हा शॉक थेरपी हाच शब्दच घाबरवणारा आहे. अर्थात. त्याच्यामुळे तिथे माणूस आणखीन घाबरवतो शॉक ट्रीटमेंट किंवा तर आता मी बऱ्याचदा ज्या माझ्या पेशंटचे रिलेटिव्ह सुद्धा मला हे विचारतात किंवा विचारायचं तेव्हा मी हेच सांगायचं म्हटलं शॉक जो असतो तो शॉक म्हणजे तो आपण कुठेतरी तो शरीरावर वाईट परिणाम करणारा असतो. तर तसंच आहे म्हणजे आपण ऑपरेशन सुद्धा समजा जर ते ऑपरेशन नुसतं मी डायरेक्ट एखाद्याच्या पोटाचा सुरा खुपसला तर ते मर्डर आहे. बरोबर आहे किंवा तसा प्रकार आहे. तर तसंच आहे म्हणजे तसंच शॉक लागणं म्हणजे अचानकपणे किंवा चुकीच्या पद्धतीला किंवा वेळेला असं इलेक्ट्रिकचा करंट आपल्या शरीरात जाणं असं आहे ते. तर इथे तसं नाही ही एक प्रोसिजर आहे. आणि आजकाल तर ती जसं ऑपरेशन हे अनस्थेशियाच्या अंडर केलं जातं तसं आजकाल ही थेरपी सुद्धा अनस्थेशियाच्या अंडरच केली जाते. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामुळे पेशंटला काही जसं ऑपरेशनचा पेशंटला काही त्रास होत नाही किंवा ते कळतही नाही तसं इथे पेशंटला ते काही कळत नाही. आणि दुसरं म्हणजे जसं म्हणजे आता करंट जो असतो जसा एखाद्याचं हार्ट बंद पडल्यानंतर त्याला इलेक्ट्रिक करंट येऊन त्याचं बंद पडलेलं हार्ट चालू केलं जातं. तर तशाच पद्धतीचा हा करंट असतो की ज्याच्यामुळे की मेंदूला काही इजा होत नाही परंतु जे मेंदूमध्ये हा जो केमिकल इम्बॅलन्स झालेला असतो तर इम्बॅलन्स जो असतो आणि तो तीव्र लक्षण असतात त्यात जास्त इम्बॅलन्स झालेला असतो तर तो लवकर क्युअर करण्याचं काम ही थेरपी करत असते. त्याच्यामुळे स्पेशली ज्या सुसाइडल आयडिएशन्स असतील किंवा सुसाइडचे विचार मनात येत असतील किंवा अटेम्प्ट केलेला असेल किंवा हिंसक झालेली असेल व्यक्ती अशा पेशंट्समध्ये तर नक्कीच ही थेरपी अतिशय प्रभावी आहे. डिप्रेशन साठी सुद्धा ही नक्कीच प्रभावी थेरपी आहे. आणि जेव्हा मगाशी तुम्ही म्हणालात की डिप्रेशनची सुरुवात असेल तर लगेचच डॉक्टरांना भेटा की जितक्या लवकर तुमच्या लक्षात येतं की काही दिवस झालेत हे विचार माझ्या मनातून जात नाहीयेत तर डॉक्टरांना भेटा हे नक्कीच झालं आणि ट्रीटमेंट घ्यायलाच हवी. पण त्याही पूर्वी म्हणजे जसं आपण ताप आल्यानंतर औषध घेतोच पण त्याच सोबत घरी कदाचित मी एखादा काढा करून पितो किंवा डोक्यावर पाण्याच्या घड्या ठेवतो की जेणेकरून ताप उतरावा. तशा पद्धतीने पेशंटने स्वतःच्या स्वतः काय गोष्टी कराव्यात की जेणेकरून ह्या ताणामधून किंवा जो काही स्ट्रेस असेल ज्याच्यामधून डिप्रेशन येतंय ते कमी व्हायला मदत होईल? आता जसं आहे मी आता तू म्हणाला तसं की पथ्य पाळावी लागतात. म्हणजे ताप आला असेल तरी आपण पथ्य पाळतो, डायबिटीज झाला असेल तरी औषध घेतली तरी आपण पथ्य पाळतो, एक्सरसाइज करायला सांगतात. तर तसंच इथेही आहे. म्हणजे आहार, विहार आणि विचार हे सगळीकडेच म्हणजे हे आहेत. ह्याच्यात विचार हा आणखीन एक ऍडिशनल भाग मी ऍड केलेला आहे. तर आहार हाही महत्वाचा आहे की
जसं मगाशी मी म्हटलं की डिप्रेशन मध्ये सुद्धा जंक फूड Cravings क्रेविंग होतं. होतं किंवा हे होतं. तर तसं होत असेल तरी ते टाळलं तर ते टाळलं नक्कीच पाहिजे. पण अदरवाईज ऑल्सो की तुम्ही जंक फूड जर सतत खात असाल तर ते टाळलं पाहिजे, कारण त्याच्यामुळे म्हणजे त्याच्या नावातच जे जंक हा शब्द आहे बरोबर. की ते शरीराला काहीच उपयोगी नाहीये. त्याच्यामुळे सात्विक आहार किंवा पोषक आहार घेणं हे नक्कीच याच्यामध्ये अपेक्षित आहे. विहार म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा एक्सरसाइज म्हणजे कुठच्याही पद्धतीने आपण एक्सरसाइज चालू करायला पाहिजे. निदान आता जेव्हा कसं असतं की नैराश्याच्या त्या माणसाला काहीच करावंसं वाटत नाही. तर करावंसं वाटत नाही, मग मी कसं जाऊ व्यायामाला? तर असं नाही, म्हणजे जसं तुम्ही औषध घेणार किंवा जसं तुम्ही सकाळी उठता, दात घासता किंवा हे करतात, ह्या जशा गोष्टी मेकॅनिकली करतात, तसं मेकॅनिकली ऍटलीस्ट थोडंसं घराबाहेर जाऊन एक अगदी खूप लांब नाही पण फिरायला थोडंसं फिरून या, कोणाबरोबर तरी जा. ओके. थोडा तरी व्यायाम त्या व्यक्तीने सुरू करायला पाहिजे. थोडीशी तरी हालचाल, किंवा बाहेर जावं असं वाटत असेल तर घरातल्या घरात स्ट्रेचिंगचे व्यायाम करा किंवा योगा, योगासनं येत असतील तर योगासनं, प्राणायाम वगैरे हे तुम्ही करू शकता. की कसं असतं की आता योगासनांमध्ये किंवा प्राणायाममध्ये श्वसनाचे जे व्यायाम आहेत, तर ते व्यायाम म्हणजे जेव्हा नैराश्याबरोबर बऱ्याचदा चिंतेचीही लक्षणं असतात, म्हणजे पाल्पिटेशन्स होणं किंवा ओके. धडधड म्हणजे वाढणं, तोंडाला कोरड पडणं, ही जी सुद्धा लक्षणं असतात, बरोबर. ही लक्षणं आपल्या मेंदूमधल्या जी सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम असते त्या नर्वस सिस्टीमच्या उद्दीपनामुळे होत असतात. ओके. तर जेव्हा तुम्ही डीप ब्रिदिंग करता किंवा श्वसनाचे जे व्यायाम करता त्याच्यामुळे बरोबर त्याच्या विरुद्ध जी संस्था असते पॅरासिम्पथेटिक, ती उद्दीपित होते ओके. आणि त्याच्यामुळे मग ही लक्षणं कमी होतात. म्हणून हे व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे व्यायाम तरी केले पाहिजे. मी या तिन्हीपैकी म्हणजे फिरायला जा, दुसरे व्यायाम व्यायाम करा. करा, सूर्यनमस्कार घाला किंवा काहीतरी व्यायाम थोडक्यात करायला पाहिजे. खेळ आवडत असतील, पहिले घरातल्या घरात अगदी सुरुवातीला नसेल तरी बैठे खेळ खेळा. मोबाईलवरचे गेम्स नाही तर बैठे खेळ खेळा. तर ते बैठे खेळ खेळणं आवश्यक आहे. मोबाईल म्हणजे आजकाल नैराश्य वाढवायला आणखीन सगळ्यात महत्वाचं हे कारण हे झालेलं आहे की झोप येत नाही. तेव्हा झोप येत नाही असं जेव्हा सगळे सांगतात तेव्हा पहिला प्रश्न आजकाल आता आम्हाला ऍडिशनली हा विचारायला लागतो की मग मोबाईल किती वेळ बघितला जातो. बरोबर. मग तो मोबाईलच बघत बराच वेळ जातो, त्याच्यामुळे आणखीन झोप येत नाही. तर ते मोबाईल बघणं रात्री पहिले बंद करायला पाहिजे. तर त्याच्यामुळे सुद्धा नैराश्य वाढू शकतं, की झोप अपुरी झाल्यामुळे नैराश्य येऊ शकतं. म्हणजे असा उलटा प्रवासही होऊ शकतो. त्याच्यामुळे ते टाळलं पाहिजे. गॅझेटचा वापर एक कमी कमी केलं. प्रमाणात करायला पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे विहारामध्ये आणखीन त्याच्यात गोष्टी म्हणजे काही कलात्मक गोष्टींमध्ये तुम्ही जेवढं स्वतःला जर रममाण येत असतील आणि त्या केलं, चित्र म्हणजे काढायला आवडत असतील तर चित्रातनं तुम्ही व्यक्त होऊ शकता. बरोबर. नुसत्या रंगांचा वापर केला तरी सुद्धा तुम्ही त्याच्यातनं सुद्धा तुम्ही तुमच्या भावनांचं प्रकटीकरण करत असता. नृत्य आहे, नृत्यातनं सुद्धा सगळ्या भावनांचं म्हणजे अभिनयही आहे, संगीतही आहे आणि सगळंच हालचालही आहे. बरोबर. त्या सगळ्यातनं सुद्धा म्हणजे पूर्ण शरीराला व्यायामही होतो, हॅपी हॉर्मोन्सही स्त्रवले जातात, भावनांचंही प्रकटीकरण होतं, असं सगळं होतं. त्यामुळे नृत्य येत असेल तर त्याचा घरच्या घरी रोज रियाज करत असाल तर ते खूपच छान आहे. संगीत सुद्धा म्हणजे संगीतामध्येही ती संजीवक शक्ती आहे. त्याच्यामुळे संगीत सुद्धा ऐकणं, म्हणणं येत असेल तर किंवा निदान ऐकणं. म्हणजे मला आठवतंय की आमच्याकडे एक पेशंट होते, ते ऍडमिट होते आणि मला अजिबात म्हणजे थोडंसं बरं वाटायला लागलं होतं, पण तरी सुद्धा असं खूप छान वाटत नाही, छान वाटत नाही. म्हटलं तुम्हाला काय आवडतं? असं आम्ही त्यांना विचारलं होतं. तर आमच्या मॅडमने विचारलं होतं. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मला गाणी ऐकायला आवडतात. कोणाची गाणी ऐकायला आवडतात? तर म्हणाले, लताची गाणी. ओके. मग लावूया आपण इथे. मग हम्म. आम्ही तशी व्यवस्था केली आणि मग त्यांना खरंच आणखीन ते लवकर बरे झाले, ती व्यक्ती. तर असा फरक सुद्धा दिसू शकतो. म्हणजे की गाणी म्हणजे संगीत हा सुद्धा एक उपचार आहे आजकाल बरोबर. झाला. त्यामुळे संगीत म्हणजे ह्या कलांमध्ये रममाण होणं हाही एक विहारातला भाग. आहार विहार बरोबर. हे फार महत्वाचं. विचारांचं मगाशी सांगितलं की ते समुपदेशनामध्ये विचार बदलण्याचंच काम केलं जातं, पण आहार आणि विहार हे अशा पद्धतीने आपण पाहिले. आणि तुम्ही आता संगीत किंवा कला ह्याच्याविषयी बोललात, तर हल्ली म्युझिक थेरपी किंवा डान्स थेरपी या सगळ्याचाही अनेकदा हे शब्द ऐकले जातात किंवा त्याचा वापरही अनेक डॉक्टर करतात. तर त्याचा ह्या पेशंटच्या बाबतीत, विशेष करून मानसिक आजारांच्या बाबतीत किती फायदा होतो? खूपच म्हणजे
आता आमच्या इथे आम्ही जे क्रॉनिक जे पेशंट्स आहेत, क्रॉनिक मेंटली पण जे चांगले सुधारत चाललेले आहेत किंवा बरे होत चालले आहेत, ज्यांना आम्ही शुभार्थी म्हणतो, तर त्या शुभार्थींसाठी आम्ही जे डे केअर सेंटर किंवा व्यवसाय पुनर्वसन केंद्र चालवत होतो, त्याच्यामध्ये आम्ही डान्स थेरपी देत असतो. Okay. इथे ते देणारे डॉक्टर येतात, ते आठवड्यातनं एकदा येतात, पण त्या डान्स थेरपीमुळे खूप चांगला फरक आलेला आहे त्या सगळ्या पेशंटमध्ये. पेशंटना अगदी ते सगळे शुभार्थी वाट बघत असतात की तो वार कधी येतोय, ओके, अशी सगळे वाट बघत असतात आणि खूप सगळे एन्जॉय करतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा, म्हणजे ज्यांना डिमेन्शिया आहे किंवा पार्किन्सनची सुरुवात आहे, अशा व्यक्तींमध्ये सुद्धा डान्स थेरपीने खूप छान परिणाम झालेला आढळलेला आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या इथे सुद्धा, आमच्या इथे आपण हा ग्रुप सुरू केलेला मेधावी नावाचा ज्येष्ठ नागरिकांसाठी. तर त्याच्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय, तर मी खूप छान फरक पडत असतो. संगीतोपचाराचाही नक्कीच चांगला परिणाम होतो, पण ह्या थेरपीज आहेत, या थेरपी म्हणून तिथे काही ऍक्च्युअल डान्स तुम्हाला शिकवत नाही किंवा ऍक्च्युअल गायला शिकवत नाही, तर त्याचा उपयोग एक थेरपी म्हणून केला जातो. असतो. डान्स लाईक मुवमेंट्स असतात त्याच्यामध्ये, डान्स थेरपीमध्ये किंवा संगीतामध्ये सुद्धा संगीतातल्या काही स्वरांचा किंवा काही रागांचा असा तो वापर केलेला असतो. आणि मगाशी तुम्ही गॅजेट्स विषयी बोललात, मोबाईल विषयी बोललात, तर हल्लीच्या काळामध्ये खरं तर प्रत्येकाच्याच हातात आता मोबाईल असतो आणि त्या मोबाईल वरती नेमकं आपण काय बघतोय ह्याचा सुद्धा अनेकदा तुमच्या मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम होत असतो. तर आजचं हे सोशल मीडियाचं युग आहे की जिथे पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की बुलिंग, स्पेशली आपण जेव्हा म्हणतो की एखाद्याला शाळेत सगळेजण त्याचं रॅगिंग करायचे किंवा टार्गेट करायचे, हे पूर्वी प्रत्यक्ष स्वरूपात व्हायचं. हल्ली हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. तर ह्या सोशल मीडियामुळे मानसिक अनारोग्य किंवा मानसिक स्वास्थ्याकडनं अस्वास्थ्याकडे झुकणं हे कितपत तुम्हाला अनुभवायला मिळतं? नक्कीच खूपच आहे. मी आजकाल विशेषतः कोरोना नंतरच्या काळामध्ये तर खूपच हे प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या सगळ्याच एकूण सोशल मीडियावरचे ते सतत रील्स बघत राहणं आणि ते रील्स सतत बघण्याचं ते एक व्यसन लागणं आणि त्या व्यसनामुळे नैराश्य येणं, हे खूप नैराश्य किंवा इतर काही मानसिक आजार होणं हे खूप कॉमनली आजकाल दिसत आहे. आणि त्याच्यामुळे आपण तो शेवटी कसं आहे की ते व्यसनाकडे जातोय, तेव्हा आपण ते किती वापरायचं आहे शेवटी आपण ठरवलं पाहिजे. त्याच्यामुळे मधून मधून स्वतःला डिटॉक्स करत राहणं, कारण कसं आहे की आजकाल ती गरजही आहे स्मार्टफोन वापरणं, कारण आजकाल स्टुडंट्सना सगळे त्यांचे अभ्यास त्याच्यावर येत असतात. अभ्यास त्याच्यावर असतो. म्हणजे शाळेतल्या मुलांना येतो, कॉलेज मधल्याही मुलांना पुस्तकांना सगळं PDF फाईल्स येतात, तर त्याच्यामुळे तो अभ्यासही त्यांचा त्याच्यावरच होत असतो. त्यामुळे ती गरजही आहे, पण त्याच्यात ती गरज वापरताना त्याच्या जोडीला इतर विंडोजही ज्या खुल्या होतात आणि मग इतर विंडोजही वापरल्या जातात, त्या विंडोजचा वापर तरी आपण नाही करता कामा, जेवढा कमीत कमी करता येईल. की अभ्यासाची विंडो चालू आहे तेव्हा अभ्यासाचीच विंडो आपण वापरली पाहिजे. साईड बाय साईड सोशल मीडियाच्या विंडोज चालू करणं हे टाळलं पाहिजे. आणि हे जर आपण टाळलं, कारण उपयोग सुद्धा रात्री अपरात्री नाही करता कामा, रात्री ठराविक पिरियड नंतर ते बंद ठेवलं पाहिजे. बरोबर. कोणी, मग ते सगळ्यांनाच हे लागू आहे, म्हणजे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी सवय झालेली आहे, आता वाढत चालली आहे. त्यामुळे सगळ्यांनीच त्याचा वापर जेवढा कमीत कमी कराल तेवढं ते चांगलं आहे. आणि गेल्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स अनुभवले असतील, खूप वेगवेगळ्या आजारांचे. तर त्यातले काही लक्षात राहिलेले, म्हणजे पेशंट्स बरे झालेत त्यांच्या नंतर सुद्धा बऱ्याच काळ ते तुमच्या टचमध्ये असतील, तर त्यातले काही लक्षात राहिलेले प्रसंग किंवा अनुभव? तर ती व्यक्ती माझ्याकडे अगदी प्रॅक्टिसच्या सुरुवातीला यायला सुरुवात झालेली होती आणि त्यांना अशीच नैराश्याची लक्षणं होती. तेव्हा त्या खूप, जसं मी मगाशी सांगितलं की घाबरत यायच्या की कोणाला काही होत नाही येणार. तेव्हा त्या बऱ्या झाल्या. मग त्याच्यानंतर काही काळानंतर मध्ये त्या बऱ्या होत्या, पण त्याच्यानंतर काही काळानंतर त्यांना परत नैराश्य आलं आणि मग तेव्हा त्या मात्र स्वतःहून त्या आल्या होत्या की मागे मला आलेलं होतं आणि मी बरी झालेली होती. त्याच्यामुळे उलट मला फक्त त्यावेळेला मला खूप 1-2 वर्ष जवळजवळ औषधं घ्यावी लागली होती, कारण मी त्याच्या आधी 1 वर्ष ते सगळं सफर करत होते. आणि तेव्हा तुम्ही सांगितलं होतं
की जेवढ्या लवकर याल तेवढं बरं होईल. तुम्ही बऱ्या व्हाल लवकर. म्हणून मी यावेळेला आता मला अगदी जस्ट 15 दिवस होत आहेत, 15-20 दिवस होत आहेत आणि असं वाटायला लागलंय. तर म्हणून मी लगेच आलेली आहे. तर म्हणजे मी लवकर बरी होईन हे मला माहितीये तुम्ही सांगितल्यामुळे. त्यामुळे हे त्यांनी स्वतः लक्षात ठेवून त्या आल्या आणि त्याच्यामुळे त्या लवकर त्याच्यातनं बाहेर पडू शकल्या. त्यामुळे ते एक लक्षात राहिलेलं आहे केस आहे. किंवा दुसरी एक हे आहे की ती त्यांना जेव्हा नैराश्य आलेलं होतं तेव्हा खरंच जेव्हा त्या पहिल्या दिवशी त्या बाई आलेल्या होत्या तेव्हा त्या इतक्या निराश होत्या की रडत होत्या किंवा त्यांना अक्षरशः रडणं अतिशय 1 तास त्या माझ्या केबिन मध्ये होत्या. आधी खूप बोलत होत्या, मग त्यांना रडू आवडेल असं झालं, त्यामुळे त्या खूप काळ रडत होत्या. पण नंतर जसं ट्रीटमेंट सुरू झाली आणि औषधोपचार काउन्सिलिंग ह्याच्यातनं त्यांच्यात जो फरक आला त्याच्यानंतर त्यांनी मला नंतर 2-4 महिन्यांनी जेव्हा त्यांना बरं वाटायला लागलं तेव्हा त्यांनी मला एक मोठं पत्र लिहिलं की मी कोणत्या एका अशा अंधाऱ्या ह्याच्यात मी जाते असं मला वाटत होतं आणि त्या अंधाऱ्या सगळ्या गुहेतून मला खरंच एक प्रकाशाची दिशा पुन्हा मिळाली आणि माझ्या आयुष्यात एक नवीन प्रकाश आल्यासारखं वाटलं आणि तो प्रकाश मला खूप काही देऊन गेला. आणि मी केवळ असं करणार मी माझ्यापुरतंच हे करणार नाही, तर असे कोणी दुसरे असतील तर त्यांनाही मी नक्कीच तुमच्याकडे किंवा इतर कोणाकडे ट्रीटमेंटला नक्की घेऊन येईन असं त्यांनी त्याच्यात लिहिलेलं होतं. त्याच्यामुळे 2 केसेस अगदी छान लक्षात राहिलेले आहेत किंवा सांगण्यासारखे अगदी छान. आणि जेव्हा तुम्ही असं म्हणता की अनेक वेगवेगळे पेशंट्स तुमच्याकडे येतात, तर एक असं होतं ना की आजही आपल्याकडे जितकं म्हणावं म्हणजे पूर्वीपेक्षा परिस्थिती बदलली हे नक्कीच चांगलं लक्षण आहे, पण आजही मानसिक आजारांविषयी तितक्या ओपनली आपण बोलत नाही किंवा अनेकदा एक कल साधारणपणे ते लपवण्याकडेच असतो. तर हे मुळात त्या आजाराची किंवा त्या आजारावरच्या होणाऱ्या उपचारांची थोडीशी भीती पेशंटना वाटत असते. मेनली तेच हे असतं की जसे आपण हृदयरोगावरचे उपचार ऍक्सेप्ट करतो की मला बीपी आहे ना मला औषध घेतलंच पाहिजे, मला डायबेटीस आहे ना मला औषध घेतलंच पाहिजे, तर त्याप्रमाणेच आपण मला मानसिक विकार आहे ना मला औषध घेतलंच पाहिजे असं हे स्वीकार करत नाही. कारण मग कारण कसं आहे की पूर्वापार चालत आलेले त्याच्या औषधोपचारांविषयीचे सुद्धा जे काही गैरसमज आहेत कदाचित त्याच्यामुळे असू शकेल, पण ते गैरसमज आहेत. मानसिक आजारावर उपचार करायचं म्हटलं की पहिले पेशंटच्या मनात की साईड इफेक्ट हा शब्द येतो. तर तेव्हा मी त्यांना तेच सांगतो की जिथे त्या शब्दात जो शब्द आहे साईड इफेक्ट हा जो शब्द आहे हाच सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. इफेक्ट आहे तिथेच तो साईड इफेक्ट आहे. इफेक्ट आहे ना म्हणून तो साईड इफेक्ट आहे. तिथे इफेक्टच नाही तिथे साईड इफेक्टही नसणार आहे. पण अशी मला एक तरी वस्तू दाखवा जगात की तिला 2 बाजू नाहीये. बरोबर. प्रत्येक नाण्याला म्हटलं 2 बाजू आहेत. त्याच्यामुळे इफेक्ट आहे तिथे साईड इफेक्ट हा असणारच आहे. साईड इफेक्ट आहेत म्हणजेच त्याला इफेक्टही आहे हे तुम्ही पहिले लक्षात घ्या. त्यामुळे साईड इफेक्ट कडे बघायचं का इफेक्ट कडे बघायचं. तुम्ही गुगल केलं तर प्रत्येक पॅरासिटामॉल पासून प्रत्येक औषधाचे तुम्हाला भरपूर साईड इफेक्ट दिसतील, पण ते सगळ्याच पेशंट मध्ये होत नसतात. त्याचं सगळं टेस्टिंग करून आणि हे करून अनेक चाचण्यांमधनं ते औषधं पार पाडून ती औषधं मान्यता मिळालेली असते त्यांना वापरण्यासाठी आणि त्यामुळे ती वापरत असतात आणि त्याचे अनेक पेशंटना चांगले फायदे झालेले आपण बघतो आहोत. आता त्याच्याविषयी ते अनेक काळ चालू राहतात किंवा हे राहतात हे जे गैरसमज त्याला वेगवेगळी कारणं आहेत. म्हटलं की आता एखादा पेशंट जर औषध मध्येच बंद करून टाकत असेल मग तो आजार परत त्याला होत असेल तर त्याला मग तो सांगत असेल की मला खूप काळ औषधं लागली, तर त्याच्यात त्या औषधांचा दोष नाही, तिथे त्या व्यक्तीचा पेशंटचा दोष आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला आजाराचं स्वरूपच असं असतं की जो वेळ लागणारा असतो किंवा स्किझोफ्रेनिया सारखे विकार जे आहेत की जे दीर्घकाळ चालणार आहेत. डायबेटीस सारखेच आहेत की एकदा सुरू झाले की बऱ्याचदा 40% पेशंट मध्ये ते लाईफलॉंग थोडं कर चालू किंवा लाईफलॉंग सुद्धा. त्या पूर्वीच्या काळी उपचारच उशिरा सुरू व्हायचे त्याच्यामुळे लाईफलॉंग औषधं चालायची. त्याच्यामुळे अशी कारणं असू शकतात. परंतु त्याच्यामुळे हे जे सगळे गैरसमज आहेत ह्याच्यामुळे
बऱ्याचदा तो ऍक्सेप्टन्स येत नाही, तो स्वीकार येत नाही. तर असं होतं. तर असं हे केवळ मानसिक विकारांच्या बाबतीतच आहे असं नाही, इतरही आजारांच्या बाबतीतही आहेत. म्हणजे डायबिटीस झाला तरी औषधांची धरसोड करणारे लोक आहेत. त्याच्यामुळे असं नाही की सगळं, पण तो निदान ऍक्सेप्ट, मला काहीतरी औषध घ्यायला पाहिजे हे तरी येतं. तर हा अजून तिथे थोडाफार यायला वेळ लागतो आहे, पण तरी आजकाल आधीपेक्षा नक्कीच बऱ्यापैकी चांगला. आणि डॉक्टर, गेल्या 25 वर्षामध्ये इतके वेगवेगळे पेशंट्स तुम्ही बघितले असतील किंवा रोज वेगवेगळे पेशंट्स वेगवेगळ्या आजारांनी येत असतात आणि नकळतपणे त्या सगळ्या गोष्टींचा ताण तुमच्याही मनावर येत असेल. तर मग एक व्यक्ती म्हणून डॉक्टर अद्वैत पाध्ये एक व्यक्ती म्हणून स्वतःला स्ट्रेस फ्री ठेवण्यासाठी नेमकं काय करतात? चांगला प्रश्न. आणि हा प्रश्न मला म्हणजे काही काही इव्हन माझे पेशंट सुद्धा विचारतात की डॉक्टर तुम्ही एवढ्या सगळ्यांचं ऐकता दिवसभरात, तुम्हाला त्याचा त्रास होत नाही का? तर नक्कीच. म्हणजे आता कसं आहे की जेव्हा म्हणजे आमचं 3 वर्षाचं किंवा 4 वर्षाचं जे केईएम मधलं प्रशिक्षण आहे, म्हणजे त्याच्यात तर तिथे दिवसाला ओपीडी मध्ये जवळजवळ आम्ही 100-150 पेशंट्स बघायचो. हो. त्याच्यामुळे इतकं ते एक्सपोजर झालेलं असतं आणि त्याच्यात सवय झालेली असते की आपोआप तुम्हाला नकळतपणे ट्रेनिंग मिळतं. किंवा वॉर्डमध्ये सुद्धा अनेक पेशंट ऍडमिट असतात. त्याच्यामुळे ते कुठेतरी की तुम्ही ऐकायचं, त्यांच्यासाठी काम करायचं, पण ओव्हर इन्व्हॉल्व कोणामध्येही व्हायचं नाही. एक डॉक्टर आणि पेशंट हेच नातं तिथे ठेवलं पाहिजे. ही जी एक नातं कसं बाळगायचं आणि ते कसं हे करायचं की ओव्हर इन्व्हॉल्व व्हायचं नाही. बरोबर. आणि ओव्हर इन्व्हॉल्व न होता सुद्धा एम्पथी, ती आस्था कशी दाखवायची ह्याचं प्रशिक्षण कुठेतरी त्या ट्रेनिंग मध्ये इनडायरेक्टली मिळत जातं. आणि अर्थात सिनियर्स कडनं किंवा जे सिनियर डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं ते मिळत गेलेलं होतं. त्याचाही परिणाम होता की त्याच्यामुळे मग कसं आहे की पेशंट एकदा तुम्ही ओपीडीतनं किंवा क्लिनिकमधनं बाहेर पडलात की तो स्विच ऑफ करायचा आणि बाहेरचा किंवा घरचा जो स्विच आहे तो ऑन करायचा. हे जे टेक्निक आहे, स्विच ऑफ आणि स्विच ऑन, म्हणजे एकदा क्लिनिक मध्ये गेलं की घरचा स्विच ऑफ करायचा आणि बाहेर पडलं की क्लिनिकचा स्विच मनातनं ऑफ करायचा. हे जे टेक्निक आहे हे जर तुम्हाला सहजपणे जमलं तर नक्कीच त्याचा चांगला परिणाम होतो आणि तुमचं स्वास्थ्य चांगलं राहायला त्याचा उपयोग होतो. अर्थात घरी सुद्धा पेशंटचे फोन येतात, नाही येत असं नाही, किंवा फोन आले तरी सुद्धा ते तेव्हा अटेंड करतो, पण ते अटेंड केल्यानंतर सुद्धा पुन्हा तो झाला की जसं आपण ऑफिसच्या कामाचा फोन आला की तुम्ही लोक जसे काम संपलं की पुन्हा घरच्या विषयामध्ये होतात, तसंच थोडीशी ती एक जी सवय असते ती आपण स्वतःला करून घ्यावी लागते आणि ती होत गेलेली आहे. त्याच्यामुळे त्रास झालेला नाही. आणि शिवाय एका इतर आवडत्या स्वतःच्या विषयांमध्ये सुद्धा मग मी रममाण होत गेलो, किंवा मी आता वेगवेगळं वाचन करणं किंवा लिहिणं. मग ते भले मनस्वास्थ्याविषयी सुद्धा मी लिहिलं असेल, पण तरी सुद्धा त्या लिखाणातनं जेव्हा तुम्ही लिखाण करता तेव्हा त्याच्यातनं सुद्धा एक वेगळा आनंद तुम्हाला मिळत असतो आणि तो आनंद वेगळा असतो. त्याच्यामुळे सुद्धा तुमचं स्वास्थ्य चांगलं राहायला मदत होते. त्याच्यामुळे जे लिखाण करत गेलो किंवा आज जे इव्हन अवेअरनेसचे कार्यक्रम आम्ही करत असतो, त्या अवेअरनेसच्या कार्यक्रमातून सुद्धा वेगवेगळा आनंद मिळत असतो की आपण काहीतरी करतोय आणि लोकांना त्याचा फायदा होतोय. हा आनंद किंवा तो करण्याच्या प्रोसेस मधला सुद्धा जो आनंद आहे तो सुद्धा खूप काही देऊन जात असतो आणि तो मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी फायदा देत असतो. याशिवाय डेली एक्सरसाइज करणं, काही ना काहीतरी एक्सरसाइज डेली करणं, हेही नक्कीच मी करतोय, त्याचाही फायदा होतो. आणि जेव्हा पेशंट्स बरे होतात, म्हणजे केवळ औषधं त्यांची बंद झाली म्हणजेच ते बरे झाले असं होत नाही, तर त्याच्यानंतर सुद्धा काही काळ ते तुमच्यासोबत अटॅच असतात आणि ह्या काळामध्ये सुद्धा तुम्ही त्यांच्याकरता सेल्फ हेल्प ग्रुप्स किंवा अशा अनेक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतात. तर त्याविषयी आम्हाला जरा सांगा. छान प्रश्न आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे बरं होणं म्हणजे प्रत्येक वेळेला म्हणजे आता मानसिक आजारांच्या बाबतीत बरेचदा ते क्रॉनिक किंवा दीर्घकाळ चालणारे विकार असू शकतात, अनेक कारणांमुळे असेल, पण ते दीर्घकाळ चालणारे असतात. काही परत परत होणारे असतात, काही दीर्घकाळ चालणारे असतात. त्याच्यामुळे असं असतं की बरं होणं ही जी या शब्दाचा अर्थ आहे, याचा अर्थ असा नाही की औषधं थांबणं म्हणजेच बरं होणं असं नाहीये. हे इतरही डायबिटीस सारख्या किंवा बीपी सारख्या औषधांना आपण मान्य केलेलं असतं
की बीपी आहे म्हणजे मला आता कायम औषध घ्यायचं आहे, म्हणजे तुम्ही त्या आजारासह जगत असता, बरोबर. डायबेटीस सह तुम्ही जगत असता. तसं इथेही बरं होणं म्हणजे केवळ औषधं बंद होणं झाली म्हणजेच मी बरा झालो असं नसतं. तर आजारासह तुम्ही नॉर्मल औषध घेत घेत पण तुम्ही नॉर्मल जीवन जगणं, दैनंदिन आयुष्य नॉर्मल पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला पार पडता येणं म्हणजे सुद्धा बरं होणं आहे. आणि मग अशा बऱ्या होत असलेल्या पेशंटसाठी आम्ही अनेक सेल्फ हेल्प ग्रुप सुद्धा चालवतो. आता म्हणजे जे रुग्ण काही करू शकत नाही, काम त्यांना मिळत नाही, त्या काम करू शकत नाही किंवा काही कारणामुळे त्यांना करता येत नाहीये, तर अशा सगळ्या शुभार्थींसाठी जो मगाशी म्हटलं तसं फिनिक्स नावाचा आम्ही स्वमदत गट चालवतो, व्यवसाय पुनर्वसन केंद्र आहे की ज्याच्यामध्ये रोज ते येतात आमच्या इथे आणि त्यांचं योगा किंवा डान्स थेरपी असते किंवा इतर अनेक ऍक्टिव्हिटीज असतात, वस्तू बनवतात, त्या विकतात, त्या विकून आलेल्या ह्याच्यातनं सुद्धा आम्ही त्यांना स्टायपँड किंवा प्रोत्साहन वेतन देत असतो. त्यांच्यासाठी लायब्ररी आम्ही चालवतो, हस्तलिखित ते करतात, अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्या ग्रुपमध्ये चालत असतात. याशिवाय त्यांच्या नातेवाईकांसाठीचा एक स्वमदत गट जो आहे आधारवड म्हणून तो आम्ही चालवतो की जो, कारण सतत अशा पेशंट्सना घरी सांभाळणं ही सुद्धा एक तारेवरची कसरत असते आणि त्याच्यातनं त्यांनाही अनेक प्रकारचा ताण येऊ शकतो. त्याच्यामुळे नक्कीच त्यांना आधाराची गरज असते आणि ते त्या रुग्णांचे आधारवड असतात. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी तो आधारवड नावाचा गट आम्ही चालवतो. नंतर मंत्रचळेपणाच्या रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी चिंतन नावाचा स्वमदत गट आम्ही चालवतो. तर एपिलेप्सीचे जे रुग्ण, कारण एपिलेप्सी हा न्यूरोसायकॅट्रिक प्रॉब्लेम आहे, तर त्याच्याविषयी सुद्धा स्टिग्मा आहे, तर त्या आजारासाठी त्या पेशंट्स आणि नातेवाईकांसाठी प्रोत्साहन नावाचा स्वमदत गट आम्ही चालवतो. तर जे स्किझोफ्रेनियाचे जे शुभार्थी जे आहेत की जे व्यवसाय करतायत, नोकरी करतायत, तर त्यांनाही मग ताण, नॉर्मली सुद्धा आपल्याला नोकरी करताना ताण येतो, तर त्यांना तो ताण आला तर मग त्यांचा प्रॉब्लेम वाढू शकतो, तो होऊ नये म्हणून मग अशा रुग्णांसाठी उडान नावाचा स्वमदत गट आम्ही चालवतो. आणि बायपोलरच्या रुग्णांसाठी इंद्रधनुष्य नावाचा स्वमदत गट आहे. तर डिमेन्शियाचे जे केअर गिव्हर्स आहेत, नातेवाईक आहेत, पेशंटचे नातेवाईक, त्यांच्यासाठी उत्तर रंग नावाचा स्वमदत गट चालवतो. आणि ज्येष्ठांसाठी आता मगाशी म्हटलं तसं मेधावी नावाचा गट चालवतो. असे बरेच स्वमदत गट आहेत की जे काय म्हणतो आपण विनामूल्य स्वरूपात आम्ही सगळे चालवतो. त्यावेळी आपण जी सगळी चर्चा केली ती अर्थातच नैराश्य किंवा डिप्रेशन याच्यावरती होती आणि सुरुवातच आपण मेंटल हेल्थ किंवा आनंद ह्या गोष्टीपासून केली होती. तर मला असं वाटतं की एक ह्या गप्पांची सांगता करताना जो आनंद, ज्या आनंदाविषयी आपण बोललेलो, ती खरं तर मला असं वाटतं गुरु किल्ली आहे की तुम्हाला ह्या नैराश्याच्या गर्तेत सापडायचं नसेल किंवा ह्या प्रवासाला आपलं मन कुठेतरी त्या वाटेवर भटकवायचं नसेल, तर कदाचित तो आनंद, ती मेंटल हेल्थ ही त्याची गुरु किल्ली, तर ती जपायची असेल किंवा त्याकडे यायचं असेल तर सर्वसामान्यांनी काय करायचं? हा जो आनंद जो आहे हा जर मिळवायचा आणि टिकवायचा असेल तर आहार, विहार आणि विचार ही त्रिसूत्री आपण हे करायला पाहिजे की सात्विक आणि पोषक आहार घेणं, जंक फूड आणि हे सगळं टाळणं हा एक महत्वाचा भाग आहे. विहारामध्ये व्यायाम, त्याच्यात योगासनं असतील, प्राणायाम असेल किंवा आणि कोणत्या ध्यानधारणा असेल, म्हणजे विपश्यनेतली ध्यानधारणा असेल किंवा ओंकार ध्यान असेल, अशा कुठच्याही पद्धतीची ध्यानधारणा करणं. आणि त्याच्या जोडीला वेगवेगळ्या संगीत, नृत्य किंवा चित्रकला अशा सारख्या वेगवेगळ्या कलांमध्ये कलांचा वापर करणं किंवा लेखन, वाचन करणं, म्हणजे अशा पद्धतीचा आहार, विहार. आणि विहारामध्ये काय करू नये मध्ये तर मगाशी सांगितलं तसं की गॅझेट्सचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा तो कमी करणं किंवा अतिशय मर्यादित स्वरूपात करणं, आवश्यक तेवढाच करणं. तर हा विहाराचा भाग झाला. आणि विचाराचा जो भाग आहे तो म्हणजे की जसं विवेकी विचार हा जर आपला असेल, की आपले विचार जर विवेकी असतील तर नक्कीच त्याचा आपले ज्या भावना निर्माण होतात त्या ह्या विवेकी भावना असतात. आनंद ही त्यातली एक विवेकी किंवा अनुरूप अशी भावना आहे. तर ती जर निर्माण व्हायची असेल
तर मग या विवेकी विचारांची कास धरली पाहिजे. मागे आम्ही कार्यक्रम केला होता मनाच्या श्लोकांवरचा, तर त्याच्यात मनाच्या श्लोकांमध्ये सुद्धा समर्थांनी असं अनेक त्याचं पूर्ण जर आपण श्लोक वाचले तर त्याच्यात ह्या विवेकी विचारांचाच त्यांनी उल्लेख केलेला की ते कसे केले पाहिजेत हे सांगितलेलं आहे. आणि त्याचं आम्ही विस्तृत स्वरूपात विवेचन केलं होतं की मना सज्जना भक्ती पंथेची जावे हे जे म्हटलेलं आहे, श्रीहरी पाविजे तो स्वभावे, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी जो श्रीहरी आहे किंवा भक्तिपंथ आहे याच्यामध्ये की तुम्ही या विवेकी मार्गाचा विवेकी विचारांचा ची भक्ती करा तर तुम्हाला श्रीहरी म्हणजे विवेकी विचार आणि भक्ती म्हणजे त्याचं सातत्याने हे करणं, तसं केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल असं त्याच्यात समर्थांनी पण या पूर्ण मनाच्या श्लोकांच्या सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही मनाचे श्लोक वाचता तेव्हा मनाच्या श्लोकां नुसते वाचू नका, तर त्याच्यात हा जो अर्थ वेगळा सांगितलेला आहे तोही आपण जाणून घेतला पाहिजे. तो भाग वेगळा, पण विवेकी विचार शेवटी हे जर असतील तर नक्कीच हा आनंद, जरी मगाशी जसं म्हटलं की दुःखाची किंवा दुःखाचं मळभ आलं तरी पुन्हा तुम्ही आनंदाच्या ढगांकडे परत येऊ शकाल. ही शक्ती त्या विवेकी विचारांमध्ये आहे. आणि म्हणून ते विवेकी विचार करायला आपण जर शिकलो तर नक्कीच आहार विहार आणि विवेकी विचार ही त्रिसूत्री नक्कीच त्यासाठी महत्वाची. आणि प्रेक्षको, मला असं वाटतं की तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांना आज उत्तरं मिळाली असतील. कारण अनेकदा मी म्हटलं तसं मगाशी प्रश्नांमध्ये डॉक्टरांसुद्धा विचारलं की हल्लीच्या काळामध्ये मला नैराश्य आलंय, मला डिप्रेशन आलंय, हे अगदी सर्रासपणे ऐकतो. पण नेमकं डिप्रेशन म्हणजे काय, त्याच्यावरचं उत्तर काय, ते जर का आपल्याला नैराश्य झटकून पुन्हा एकदा नॉर्मल व्हायचं असेल तर नेमकं काय करावं, अशा अनेक प्रश्नांना डॉक्टरांनी आज मनमोकळेपणाने उत्तर दिली. आणि डॉक्टर, आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, आमच्या सगळ्या प्रेक्षकांची गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. आणि तुमच्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू, मॉम्स क्रिएशन हे आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे खाद्यपदार्थ ते बनवत असतात, तर त्यांची छोटीशी भेटवस्तू तुमच्यासाठी. वेदचे खूप खूप आभार. वेद थिएटर्सच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, इतरांना सगळ्यांना शेअर करा. आणि तुमच्या मनात मानसिक आरोग्याविषयी काही प्रश्न असतील किंवा एपिसोड बघून काही प्रश्न मनात आले तर ते नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये टाका, जेणेकरून त्यासाठी पण वेगळा एपिसोड आम्हाला नक्कीच देता येईल. खूप खूप धन्यवाद. तर प्रेक्षको, तुम्हाला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज बघायचे असतील किंवा अशाच इंटरेस्टिंग गप्पा ऐकायच्या असतील तर आमच्या वेद थिएटर ह्या YouTube पेजला नक्की सबस्क्राईब करा. त्याचसोबत आमच्या Instagram हँडललाही फॉलो करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी, सुहृद आणि ज्यांच्याविषयी तुम्हाला काळजी वाटते अशा प्रत्येकासोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून स्वतःच्या मानसिक आरोग्याविषयी, मानसिक स्वास्थ्याविषयी लोकांना कळेल. आणि अर्थातच कुणाला काही मदत हवी असेल तर ते लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधू शकते. तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमच्या मनात अजूनही काही शंका असतील तर त्या नक्की कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा, जेणेकरून कदाचित अजून एखादा एपिसोड आम्ही तुमच्या मनातल्या शंका घेऊन डॉक्टरांपर्यंत जाऊ आणि डॉक्टर सुद्धा त्या शंकांना मनमोकळेपणाने उत्तरं देतील. तेव्हा गाईज, स्टे ट्यून्ड. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच काही इंटरेस्टिंग गप्पा घेऊन. तोपर्यंत बाय बाय.